मराठी व इंग्रजी विषयांवर प्रभुत्व असलेल्या ताईंनी नागपूर येथील यशोदा गर्ल्स कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाचे 30 वर्ष अध्यापन केले. स्नातक पदवीकरता संस्कृत साहित्य या विषयासाठी त्यांना नागपूर विद्यापीठाचे सुवर्ण पदक व रौप्य पदक प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र टाइम्स, सकाळ इत्यादी वर्तमानपत्रातून व इतर नियतकालिकांमधून ताईंचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. ताईंचे शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा योगदान आहे. सेंट्रल बोर्ड करता इयत्ता 6वी, 7वी व 8वी मराठी विषयांच्या पुस्तकांचे लेखन व संपादन, शिक्षकांसाठी हस्तपुस्तिकांचे लेखन ताईंनी केले आहे. निवडक वैदर्भीय लेखिकांचे साहित्य या ग्रंथाच्या कार्यकारी संपादक तसेच दौत लेखणी या त्रैमासिकात लेखन व संपादन, सर्वंकष या त्रैमासिकात संपादक म्हणून त्या कार्यरत आहेत. महिला प्रबोधन मंडळ नागपूर, ह्युमन लायब्ररी नागपूर अशा सामाजिक संस्थांमध्ये सहभाग त्यांचा आहे. अशा हुशार वक्त्या आपल्याला आज लाभल्या हे आपलं भाग्यच आहे. आज विनिताताई समाज कार्यकर्त्या लेखिका गीता साने यांच्या कार्यावर संवाद साधणार आहेत. विनिताताई, तुमचे आराधना ध्यान समूहात मनापासून स्वागत. मी ताईंना विनंती करते की तुम्ही तुमचा संवाद सुरू करावा. धन्यवाद. नमस्कार. या आराधना समूहाच्या आयोजक आणि सर्व सदस्य यांना मनापासून नमस्कार करते आणि हा चांगला उपक्रम आपण सुरू केला याबद्दल आपलं अभिनंदन करते आणि या समूहात मला आज बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथम मी तुमचे आभार मानते. आणि साहित्य दीपिका हा सुंदर उपक्रम तुम्ही सुरू केला आहे. त्यामधलं पहिलं पुष्प मला वाटतं झालेलं आहे ना, आणि आता हे दुसरं पुष्प याचं. तर मला खूप आनंद होतोय की या निमित्ताने मला गीता साने या मोठ्या लेखिकेची ओळख करून देता येते आहे. गीता साने या मराठी साहित्यातलं गीता साने हे मराठी साहित्यातलं एक महान असं नाव आहे. त्यांच्या नावावर 2 संशोधन ग्रंथ, 10 कादंबऱ्या आणि अनेक कथा आणि वैचारिक लेख अशी साहित्य संपदा आहे. आणि मालतीबाई बेडेकर, कृष्णाबाई मोटे यांच्या त्या समकालीन आहेत आणि मराठीतल्या एक बंडखोर लेखिका म्हणून त्यांची नोंद झालेली आहे मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये. तरी पण एवढं भरगच्च लेखन असून त्यांची फारशी माहिती लोकांना नाही. असं का? याचं थोडंसं आपल्याला आश्चर्य वाटतं, पण त्याची बरीच कारणं आहेत. त्याची कारणं मुख्य अशी आहेत की त्या महाराष्ट्रात फारशा राहिल्या नाही. 10 वर्ष उत्तर प्रदेशातल्या मेरठ येथे त्या राहिल्या. त्यानंतर बिहारमधल्या धनबाद येथे त्या राहिल्या. त्यांचं आयुष्य पूर्ण तिकडेच गेलं. त्यामुळे मराठी लोकांना फारशी त्यांच्या साहित्याची माहिती नाही आहे. त्यांच्याबद्दल आपण आता सगळं जाणून घेऊया, त्यांच्या कार्याबद्दल वगैरे सगळंच. मराठी वाङ्मय क्षेत्रामध्ये स्त्रिया जेव्हा औपचारिक शिक्षण सुरू झालं, म्हणजे महात्मा फुलेंनी आपण समजतो की स्त्रियांसाठी शिक्षण सुरू केलं. ब्रिटिश राजवट आली, मग औपचारिक शिक्षण सुरू झालं. त्याआधी आपल्या इथे शिक्षण घरगुती पद्धतीने मंदिरात वगैरे असं व्हायचं. मग शाळा जेव्हा सुरू केल्या ब्रिटिशांनी, त्यानंतरही मुलांसाठीच शिक्षण होतं. मुलींसाठी शिक्षण उशिरा आलं, पण जसं मुलींनी शिक्षण क्षेत्रामध्ये आपलं नाव नोंदवलं आणि त्या शिकून तयार झाल्यावर स्वतंत्र विचार त्या लेखनात आपल्या मांडू लागल्या. ताराबाई शिंदेचं नाव आपल्याला माहिती आहे. शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी स्वतंत्र विचार करायला लागल्या आणि त्यांनी स्त्री पुरुष तुलना हा परखड निबंध लिहिला. अर्थात औपचारिक शिक्षण होण्यापूर्वी स्त्रिया विचार करत नव्हत्या का? स्त्रिया बुद्धिवान नव्हत्या का? त्या फक्त चूल आणि मूलच सांभाळायच्या का? तर असं नव्हतं. आपल्याला हेही माहिती आहे की अनेक संत, आराधना समूहावर आपण करतोच तो अभ्यास, तर हेही मला माहिती आहे. त्याच्यामुळे संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत बहेणाबाई, वेणाबाई, तसंच महानुभाव पंथातल्या महदंबा यांनी अभंग लिहिलेले आहेत. आपले विचार पद्यातून मांडलेले आहेत. त्यांची मुक्तीची आस सुद्धा आपल्याला माहिती आहे. म्हणजे स्त्रिया औपचारिक रीतीने शाळा महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेत नसल्या तरी सुद्धा त्या स्वतःला व्यक्त करत होत्या, त्या ज्ञान गोळा करत होत्या आणि आपल्या मनातले विचार त्या मांडत होत्या, हे आपल्याला माहिती आहे. आणि आताच आपण पाहिलं की औपचारिक शिक्षण सुरू झाल्यानंतर ताराबाई शिंदेसारख्या लेखिका लिहू लागल्या आणि त्या पुढच्या पिढीतल्या स्वतंत्र विचारांच्या अशा गीता साने हे एक नाव आहे. विभावरी शिरूरकर अर्थात मालतीबाई बेडेकर हे नाव आपल्याला सगळ्यांना माहिती असतं. त्यांच्याच समकालीन गीता साने आहेत आणि तशाच बंडखोर
लेखिका म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. आता मी समाज कार्यकर्ती लेखिका असं म्हणते. तर त्या समाजकार्यात अधिक बुडून गेलेल्या होत्या. धनबादला जेव्हा त्या गेल्या, तेव्हा तिथल्या खाण कामगारांच्या जीवनाचं त्या अवलोकन करत होत्या. त्या लोकांमध्ये मिसळत होत्या. रोज तिथे जाऊन बसायच्या आणि त्यांच्यासाठी त्यांनी भरपूर कार्य केलं. जमिनी त्यांना मिळवून दिल्या. त्यांना घरासाठी त्यांच्या प्रयत्न केले आणि असे बरेच मोठे कार्य त्यांनी त्यांच्यासाठी केलंय. त्या रोज तिथे जायच्या, त्यांच्यात मिसळायच्या. महाराष्ट्रातनं गेलेली ही स्त्री त्यांना भाषा त्यांची शिकायच्या, त्यांच्यामध्ये मिसळायच्या, रोज त्यांचं जीवन बघायच्या. ते लोकं मग यांना शिकलेली बाई म्हणून मेमसाब वगैरे म्हणायचे. त्या म्हणाल्या, "मेमसाब काहे को कहते हो? मुझे मेमसाब मत कहो." मग त्या लोकांना वाटलं, की काय म्हणायचं बुवा शिकलेल्या बाईला? कारण या एम-एससी बीटी झालेल्या होत्या त्या काळामध्ये. तर त्या लोकांना वाटायचं, की यांना काय म्हणायचं? तर म्हणे, "कुछ भी कहो, बहनजी कहो, माताजी कहो." मग ते सगळे लोकं त्यांना माताजी म्हणायला लागले आणि मातेप्रमाणेच त्यांनी त्यांची काळजी घेतली, त्यांच्यासाठी भरपूर कार्य केलं. त्या तिथे ऑनररी मॅजिस्ट्रेट झाल्या. त्या एक शिकलेली बाई खाणकामगारांमध्ये लक्ष देते आहे, हे बघून तिथल्या लोकांनी म्हणजे त्या ह्याचे मालक खाणीचे त्यांनी यांना वेलफेअर कमिटीवर घेतलं आणि त्यांच्या सगळ्या सूचना ते मान्य करायला लागले. त्या खूप सूचना द्यायच्या, की आपण जास्त दिल्यावर थोड्या तरी मान्य होतील. असा विचार करून म्हणजे त्या बारकाईनी खाणकामगारांसाठी काम करत होत्या, त्यांच्या जीवनाकडे लक्ष पुरवत होत्या. तर त्यांना त्या कमिटीवर घेतलं. मग पुढे त्या ऑनररी मॅजिस्ट्रेट झाल्या. कायद्याचा त्यांनी अभ्यास केला. म्हणजे आपण महाराष्ट्रातनं दूर गेलो आहे. आता इथे काय करायचं असा प्रश्न त्यांना पडला नाही. त्या सहजपणे तिथल्या लोकांमध्ये मिसळल्या. त्यांच्यासाठी त्या कार्य करायला लागल्या. तर त्याच्या पूर्वीपासूनच त्यांचं लेखन आधीपासूनच सुरू होतं. हे समाजकार्य त्यांचं भरपूर कार्य आहे तिथलं पुढचं. त्याच्याबद्दल मी सांगते पुन्हा. पण आता आपण आज लेखिका म्हणतो आहे त्यांना. तर आपण पहिल्यांदा लेखिकेचं सुद्धा आणि हा उपक्रम आपला लेखनासंबंधीचा आहे ना, त्यामुळे आपण आधी त्यांच्या लेखनाबद्दलही बघूया. त्यांनी त्यांचे जे प्रसिद्ध ग्रंथ आहेत, म्हणजे भारतीय स्त्रीजीवन हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. हा सगळ्या लोकांना माहिती असतो. हा एक संदर्भ ग्रंथ आहे. स्त्री जीवनाचा अभ्यास करणाऱ्या सगळ्याच अभ्यासकांना ह्या ग्रंथाची माहिती असते. हा 1986 मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. मौज प्रकाशनाने हा ग्रंथ प्रसिद्ध केलेला आहे आणि हा बहुतेकांना सर्वांना माहिती असतो. त्याचप्रमाणे या ग्रंथामध्ये काय आहे? तर या ग्रंथामध्ये अगदी इतिहासाच्या पूर्वीच्या म्हणजे प्रागैतिहासिक कालीन स्त्रियांचं जीवन कसं होतं? त्यानंतर स्त्रियांचा न्यायव्यवस्था, अर्थव्यवस्था, वेश्यांचं जीवन, त्यांचा व्यापार म्हणजे समग्र स्त्री जीवनाचे सगळे पैलू त्यांचा बारकाईने अभ्यास केलेला आहे. आणि खूप सारे ग्रंथ त्यासाठी त्यांनी अभ्यासले आहेत. संस्कृत ग्रंथ, मनुस्मृतीपासून सगळे यामध्ये उल्लेख येतात. संदर्भ ग्रंथांची यादी खूप मोठी आहे. याशिवाय गीताबाईंचा स्वतःचा विचार आहे. केवळ संदर्भ ग्रंथ आणि त्याचा अभ्यास करून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही, तर भारतीय स्त्रियांच्या संदर्भात स्वतंत्रपणे या विचार करतात आहे आणि ते विचार सगळे त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेले आहे. अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे. त्या धनबादहून मौजच्या श्री पु. भागवतांच्या घरी येऊन राहिल्या आणि त्यांनी हा ग्रंथ पूर्ण केलेला आहे. तर असा हा महत्वाचा ग्रंथ आहे. याला पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आणि असाच एक महत्वाचा ग्रंथ म्हणजे चंबळची दस्युभूमी. चंबळच्या खोऱ्यामध्ये डाकू राहायचे आपल्याला माहिती आहे. चित्रपटातनं वगैरे आपली तेवढीच माहिती असते आणि विनोबा भावेंनी त्यांच्यासाठी कार्य केलं. भूदान यज्ञ होता वगैरे, वगैरे आपल्याला एवढंच ऐकून माहिती आहे. पण गीताबाई प्रत्यक्ष त्या चंबळच्या डाकूंच्या खोऱ्यात त्या काळामध्ये जाऊन राहिल्या. 1965 मध्ये हे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. त्या काळात त्या गेल्या आणि तिथली खरी परिस्थिती काय आहे? पोलीस डाकूंशी कसे वागतात? आणि डाकूंच्या घरातल्या स्त्रिया कशा आहेत? अगदी कुख्यात असे डाकू होते. त्यांची आई, त्यांची पत्नी यांचं सुद्धा त्यांनी यामध्ये सगळं लिहिलेलं आहे. मुलाखती घेतलेल्या आहेत. अतिशय महत्वाचं असं पुस्तक आहे. त्यालाही पुरस्कार मिळालेला आहे. अनेक अभ्यासक त्याचा सतत वापर करतात या पुस्तकाचा बिहारची परिस्थिती समजून घेण्यासाठी. त्याच्यानंतर सुद्धा कित्येक दिवस डाकूंची समस्या संपली असं म्हटलं तरी ती संपली नव्हती. फुलंदेवी वगैरे आपल्याला नंतरच्या काळात माहिती झाल्या. तर अशी ही दोन्हीही संदर्भ ग्रंथ त्यांचे अत्यंत महत्वाचे आहेत. गीताबाईंनी संशोधनपूर्वक, अभ्यासपूर्वक लिहिलेले हे 2 ग्रंथ आहेत. पण हे नंतरच्या काळात झालं. कारण म्हणजे माझ्या पिढीच्याही त्या आधीच्या पिढीच्या म्हणजे माझ्या आजीच्या पिढीच्या असं म्हणूया आपण. त्यांचा जन्म 1907 साली झालेला आहे. महाराष्ट्रातल्या वाशिम या गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि एवढ्या लहान गावात
त्यांचा जन्म झाला, त्यांचे वडील त्यांना वाटत होतं, की आपल्या मुलींनी शिकलं पाहिजे. कारण त्यांचे वडील प्रथम शिक्षक होते, त्यानंतर प्रसिद्ध वकील होते आणि त्यांच्यावर स्वातंत्र्य ते स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांना स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी पहिल्यापासूनच स्वतःचं योगदान दिलेलं आहे. टिळकांच्या काळामध्ये होम रूल चळवळ वगैरे होती, त्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे. गीताबाईंचे वडील म्हणजे भाऊसाहेब साने, प्रख्यात वकील होते तिथले ते. त्या सतत आणि टिळकांचा प्रभाव जसा होता, तसा त्यांच्यावर आगरकरांचाही प्रभाव होता. सुधारणावादी विचार त्यांना मान्य होते. त्यामुळे मुलींनी शिकलं पाहिजे असं त्यांना वाटायचं. वाशिममध्ये त्या काळात फक्त 4थी पर्यंत शाळा होती. मग आता मुलांची शाळा होती. मुलींसाठी 4थी पर्यंत शाळा होती. मग मुलांच्या शाळेमध्ये भाऊसाहेब सानेंनी परवानगी काढली, की आमच्या मुलींना शिकवू द्या. गीता साने आणि त्यांची लहान बहीण होती सीता. हे असे 5 भावंडं होते. 4 बहिणी, 1 भाऊ. तर या सगळ्या बहिणी मोठ्या. तर त्यांनी 2 बहिणींना, मोठ्या 2 बहिणींना शाळेमध्ये 5वीत प्रवेश द्यावा असं हेडमास्तरांची मुद्दाम परवानगी घेतली. हेडमास्तरांनी परवानगी दिली. मुलांच्या शाळेत या बसायला लागल्या मुली, गीताबाई. आणि पुढच्या वर्षी मात्र हेडमास्तर दुसरे आले बदलून. ते म्हणाले, "नको बाबा ही जोखीम, मुलांच्या शाळेत मुलगी नको." म्हणून त्यांनी परवानगी नाकारली. मग आता पुन्हा मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आला. मग गावात एक ख्रिस्ती मिशनऱ्यांची शाळा होती. त्या शाळेमध्ये त्यांना टाकलं. पण पुढच्या वर्षी त्या शाळेने असं ठरवलं, की फक्त ख्रिस्ती मुलींनाच घ्यायचं. मग पुन्हा यांच्या शिक्षणात अडथळा आला. मग भाऊसाहेब सानेंनी ठरवलं, की पुण्याला महर्षी कर्वेंची जी शाळा आहे, हिंगण्याचा आश्रम, तिथे या मुलींना घालायचं. म्हणून दोघींना पाठवायचं, असं त्यांनी ठरवलं. आता एवढ्या लहान मुली या आणि कशा जाणार? तर वाशिमहून अकोल्यापर्यंत त्या काळात बसेस सुद्धा नव्हत्या. तर पोस्ट टपालाची एक घोडागाडी यायची. तर घोडागाडीतून वाशिमहून अकोल्यापर्यंत या मुली जायच्या आणि अकोल्याहून रेल्वेनी पुण्याला जायच्या. आणि मग पुण्याचं हवामान, त्यातली सीताबाई नाजूक होत्या. त्यांना काही ते हवामान ठीक झालेलं नाही, सूट झालं नव्हतं. त्यामुळे त्यांना पुण्याहून परत यावं लागलं. मग पुढे अमरावतीला गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूलमध्ये या मुलींना घातलं आणि गीताबाई तिथून 11वी पास झाल्या. घरामध्ये त्यांच्या आजीचं म्हणणं होतंच, की या मुलींचं लवकर लग्न केलं पाहिजे, लवकर लग्न केलं पाहिजे. पण गीताबाईंना त्या काळामध्ये 11वी मॅट्रिकच्या परीक्षेत सुवर्ण पदक मिळालं गणितात. त्यामुळे मग त्यांच्या शिक्षणात काही पुढे अडथळा आला नाही. त्यांना महाविद्यालयात नागपूरला गणित विषयासाठी सायन्स घेतलं. सायन्स घेणाऱ्या मुली तेव्हा नव्हत्या. या एकटीच मुलगी कॉलेजमध्ये. पण त्यांनी मॉरिस कॉलेजला गणित विषयासाठी बी-एससीला प्रवेश घेतला. आणि मग त्यांचं शिक्षण सुरू राहिलं. त्या बी-एससी झाल्या. पण इकडे एक वेगळीच अडचण आली. म्हणजे कथा, कादंबऱ्या जशा त्यांनी लिहिल्या आहेत, त्यांच्या जीवनाचीच एक कथा फार वेगळी आहे आणि आपल्याला ती आवडेल म्हणून मी ती कथा सांगतेय त्यांच्या जीवनाची. तर वाशिमला काय झालं? तर हिंदू-मुस्लिमांचा दंगा ब्रिटिश लोकांनी मुद्दाम घडवून आणला आणि त्यामध्ये जे लोकप्रिय नेते होते, भाऊसाहेब साने, आणखी एक डबीर म्हणून होते, तर यांची नावं मुद्दाम गोवली आणि तो खटला म्हणजे यांनी असं धरलं, त्यांनी तसं धरलं, असं खोटं सगळं कथा रचली आणि भाऊसाहेब सानेंवर आरोप करण्यात आले आणि हा खटला 3 वर्ष चालला आणि त्यामुळे मग त्यांची वकिली वगैरे बंद पडली. म्हणजे कुटुंबावर आर्थिक संकट आलं आणि पुन्हा इकडे 32 मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली. त्यातही त्यांनी भाग घेतला. म्हणजे ब्रिटिशांच्या लोकमान्य टिळकांच्या काळापासून हे जे त्या चळवळीत होते, त्यांची त्या स्वातंत्र्य चळवळीशी ते एकनिष्ठच होते. गांधीजींची चळवळ आली पुढे टिळक गेल्यानंतर, तर त्यांनी अस्पृश्यता निवारणामध्ये भाग घेतला आणि त्या काळात जे स्वायत्त सरकार वगैरे होतं, लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये ते निवडून आले होते. पण मुद्दाम ब्रिटिशांनी त्यांना असं खटल्यामध्ये गोवलं. त्यामुळे मग त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिघडली. आणि मग त्यांनी पुढे वकिली केलीच नाही. गांधीजींच्या चळवळीतच ते भाग घेत होते, तुरुंगात गेले वगैरे. तर मग मोठी मुलगी म्हणून गीताबाईंवर सगळी आर्थिक जबाबदारी आली कुटुंबाची. मग त्यांनी एम-एस-सी प्रथम वर्ष पास झाल्या त्या आणि त्यांना मेरठला नोकरी मिळाली उत्तर प्रदेशात गणिताच्या शिक्षिकेची. त्या तिथे पुढे व्हाईस प्रिन्सिपल पण झाल्या. पण त्यांनी ती स्वीकारली कारण तिकडे पगार चांगला होता आणि कुटुंब मोठं होतं. त्यांना सगळी जबाबदारी त्यांच्यावर होती म्हणून त्या मेरठला गेल्या आणि तिथल्या शाळेत मग व्हाईस प्रिन्सिपल झाल्या. भरपूर त्यांना कामं होते. पण तरी सुद्धा त्या सकाळी उठून 2 तास लेखन करायच्या. असं त्यांच्या मुलींनी पुढे एका कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांना लेखनाची उर्मी इतकी होती, की इतक्या सगळ्या व्यस्त जीवनात, घरच्या सगळ्या अडचणींमध्ये त्या लेखन मात्र करत होत्या.
कथा लिहायच्या आणि मेरठहून त्या आपल्या मुंबई, पुणे इथल्या मासिकांमध्ये पाठवायच्या. त्या काळचे जे प्रसिद्ध मासिकं होते अभिरुची, धनुर्धारी, स्त्री यासारख्या मासिकांमध्ये त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आणि त्यांनी त्या काळामध्ये 10 कादंबऱ्या पण लिहिल्या आहेत. त्या कादंबऱ्यांचं कथानक अगदी वेगळं आहे. म्हणजे त्या काळातलीच परिस्थिती आणि मध्यमवर्गीय लोक, गरीब लोक कसे जगायचे. म्हणजे आपण जे एखाद्या इतिहासाचा अभ्यास करतो, तर इतिहासात आपल्याला फक्त राजे, रजवाडे, सण, सणावळी किंवा चळवळी त्या काळातले एवढंच आपल्याला माहिती होतं. पण त्या काळामध्ये लोकं कसे राहत असतील? तर हा जो समाज इतिहास आहे, या समाज इतिहास बघायचा असेल तर आपल्याला अशा कादंबऱ्यांमधून दिसतो. आणि गीताबाईंनी अगदी सामान्य लोक कसे राहायचे, पहिलं महायुद्ध होऊन गेल्यानंतर मंदीची परिस्थिती आली, मग सामान्य लोकांना कोणत्या अडचणी सोसाव्या लागल्या, त्याचं सगळं वर्णन त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये आहे. 10 कादंबऱ्या आणि सगळं सामान्य कुटुंबातलं राजकीय, सामाजिक परिस्थितीचा सामान्य कुटुंबांवर काय परिणाम होतो, मध्यम वर्गावर काय परिणाम होतो, हे सगळं त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये आपल्याला दिसतं. माळरानात, निखळलेली हिरकणी आणि मुख्यतः स्त्री केंद्री त्यांचं लेखन आहे. स्त्रियांची परिस्थिती कशी होती हे त्यांनी त्या कादंबऱ्यांमध्ये सांगितलेलं आहे. निखळलेली हिरकणी ही त्यांची एक प्रसिद्ध कादंबरी आहे. त्यामध्ये मासिक पाळी सुरू होण्यापूर्वीच मुलींचं लग्न व्हायचं. त्या काळामध्ये हे हे असायचं असं, की लवकर लग्न करून द्यायचे, की पाळी येण्यापूर्वी मुलीचं लग्न झालं पाहिजे. त्यामुळे अशी एक कृष्णा नावाची त्यातली नायिका आहे. ती अतिशय दिसायला सुंदर होती आणि तिच्या सौंदर्याने वेडावलेला बुद्धिमान, देखणा, श्रीमंत पती तिला मिळाला. पण तो अधीर होता आणि कृष्णा अगदीच कोवळी होती. तिला शारीरिक जवळीकीविषयी भीती वाटायची, घृणा वाटायची, तिरस्कार यायचा. त्यामुळे काय झालं, तिची मानसिक स्थिती बिघडली. तिला फिट्स येणं, हिस्टेरिया असं सगळे परिणाम सोसावे लागले. आणि ही कृष्णाची स्थिती त्या काळात काही अपवादात्मक नव्हती. एकटी कृष्णाच अशी नव्हती. अशा अनेक कृष्णा गीताबाईंना दिसल्या होत्या. त्यामुळे त्यांनी सगळं हे त्या कादंबरीतून मांडलं. कारण याच कादंबरीत एक अशी नर्स आहे प्रभावती. ती पण सांगते, की असंच मला पण झालं होतं लग्नात. मी लहान होते लग्नाच्या वेळेला म्हणून आणि पुढे मग ती विधवा होते आणि मग या कोवळ्या मुलीचा बिजवराशी झालेला विवाह अशा समस्या पण त्यात सांगतात. मग प्रभावती पण कोमेजलेली आहे आणि ही परिस्थिती त्या काळातच होती असं नाही, तर ग्रामीण भागामध्ये आजही अशा कोवळ्या मुलींची लग्न लावतात आणि त्यांच्या जीवनात सुद्धा असेच प्रसंग येतात. त्याच्यामुळे गीताबाईंची ही जी कादंबरी आहे, ही आपल्याला काल्पनिक वाटत नाही. अगदी वस्तुनिष्ठपणे त्या एखाद्या समस्येचा विचार करतात. गीताबाईंच्या सगळ्याच कादंबरीतल्या नायिका रूपानी, बुद्धीनी आणि आर्थिक परिस्थितीनी अगदी सामान्य आहे. आता तो काळ मराठी साहित्यामध्ये खांडेकर, नासी फडके यांच्या कथा, कादंबऱ्यांचा काळ आहे आणि तिकडे सगळ्या पुरुष लेखकांच्या लेखनामध्ये प्रेमकथा, शृंगारप्रधान कथा, कादंबऱ्या हे सुरू होतं. तो आणि ती अशाच कथा असायच्या. पण गीताबाईंच्या कथा अगदी वेगळ्या आहेत. त्यांच्या साहित्याचं हे वेगळेपण आपल्याला इथे दिसतं, की सगळे सामान्य आहेत. नाहीतर कादंबरीची नायिका म्हटल्यावर फडक्यांच्या नायिका आपल्याला माहिती आहेत कशा असतात. केसांचा लांब सडक शेपटा हलवत सायकलवर जाणाऱ्या वगैरे अशा आधुनिक. इथे मात्र कुरूपच आहेत, काळ्या आहेत यांच्या नायिका, अगदी साध्या आहेत. पण यांना कुटुंबातला एखादा भाऊ किंवा एखादी मैत्रीण, तिचा भाऊ किंवा त्यांचा पती हे नवीन विचार सांगतात. त्याच्यामुळे काहीतरी त्या स्वतंत्र विचार करायला लागतात या मुली. स्वाभाविक आहे की त्यांना पुरुषांकडूनच नवे विचार कळायचे त्या काळामध्ये. पण ते नवे विचार त्या रुजवतात स्वतःमध्ये आणि ती कृतीची वाट धरतात मात्र. आणि त्या काळात हे पाहिलं तर पुरुषांना शिक्षणाची संधी अधिक होती. त्यांच्याकडून नवे विचार घ्यायचे. पण या मुली विचार करून कादंबरीतल्या त्याच्यावर कृती करताना मात्र आपल्याला दिसतात. वटलेला वृक्ष ही त्यांची एक कादंबरी आहे. या कादंबरीत एक अवखळ हसरी अशी विमल आहे. तिच्या भावाकडून ती नवीन विचार ऐकते आणि आर्थिक परिस्थिती बदलल्याने आय-सी-एस होण्याचे ध्येय गाठू न शकणाऱ्या विनायकशी विवाह करते. त्याला त्या काळामध्ये जसं आज डॉक्टर, इंजिनिअर होतात तसं आय-सी-एस व्हायचं, ब्रिटिश नोकरीत लागायचं, कलेक्टर व्हायचं हे स्वप्न असायचं हुशार मुलांचं, वकील व्हायचं हे असायचं. तसं वटलेल्या वृक्षामध्ये विनायकला आय-सी-एस व्हायचं असतं, पण तो होऊ शकत नाही. मग विमलच स्वतः नोकरीसाठी बाहेर पडते. कारण घराला आर्थिक परिस्थिती तिची वाईट झाली आहे. त्याच्यामुळे ती काहीतरी प्रयत्न करते. आता त्या काळातलं दृश्य आपल्यासमोर कसं येतं बघा. आर्थिक परिस्थिती बिघडलेली आणि संतती नियमनाची म्हणजे फॅमिली प्लॅनिंगची साधनं नव्हती. गर्भपाताचा कायदा नव्हता. हा जो सामाजिक इतिहास म्हणते मी हा सगळा आपल्याला दिसतो, की कसा-कसा काळ होता
आता कसा काळ बदललाय, तर गर्भपाताचा कायदा नव्हता. त्यामुळे मग या पती-पत्नींमधली समरसता कमी होते. विनायक हताश होऊन जातो. इकडे त्याचं ICSचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही. घरामध्ये आर्थिक अडचण आहे आणि पत्नीपासूनही तो मनाने दूर जायला लागतो. पण विमल मात्र कष्ट करून त्याला साथ देते, अनुभव घेत राहते आणि ती प्रगल्भ होते. विनायकचा विद्यार्थी असतो कैलास. तो देशातल्या राजकीय विचारधारेची तिला माहिती देतो आणि स्वतंत्र स्त्री होऊन ती आपल्या हक्कांची मागणी करायला लागते. पुरुषांकडून मला उदारता नको आहे, मला माझे हक्क हवे आहेत. पुरुषांच्या क्षेत्रात, कार्यक्षेत्रात ती पदार्पण करते, स्वतःचे हक्क मागायला लागते. पण पुरुषांजवळ अर्थातच तो मोठेपणा नव्हता, हे विचार तिला माहिती नव्हते. तर हे ती स्वच्छ सांगते आहे. सुशिक्षित महिलेला आजही जोडीदार नको आहे, संरक्षण करणारा, रक्षण करणारा नवरा हवा आहे, असं गीताबाई म्हणतात. म्हणजे सुशिक्षित होतीये स्त्री, पण त्यांचं निरीक्षण आहे असं, की आता त्यांना काय वाटतंय, गीताबाई प्रखर बुद्धिमान होत्या. त्यांना असं वाटत होतं, की स्त्री आता शिकलेली आहे, तर ती समाजाची जबाबदार घटक झाली पाहिजे, लोकशाहीची नागरिक झाली पाहिजे. पण अशी प्रतिमा स्त्रीची तयार होत नाही, याची त्यांना खंत होती. आता 2 कादंबऱ्या मी सांगितल्या, निखळलेली हिरकणी आणि वठलेला वृक्ष. साधारण कथानक कसं आहे, सामान्य मध्यमवर्गीय किंवा खालच्या परिस्थितीतले, खालच्या स्तरातले लोक आहे, हे इथे सांगायचं आहे मला. हिरवळीखाली ही त्यांची एक प्रसिद्ध कादंबरी आहे. ही स्त्रीच्या स्वातंत्र्याचा सर्वार्थाने विचार करणारी एक प्रभावी कादंबरी आहे. यामध्ये स्त्री शिक्षण, विवाह, एकत्र कुटुंब पद्धती, आर्थिक स्वातंत्र्य, सामाजिक संकेतांच्या विरुद्ध बंड करून स्वीकारलेलं मातृत्व, मुलगा हवा, त्या काळामध्ये मुलगाच हवा हा एक आग्रह होता. पर्यंत होता, अजूनही आहे आपल्या समाजामध्ये, की मुलगाच हवा. आणि त्या कादंबरीमध्ये आणखी एक समस्या आहे. हे सगळ्या समस्या आहेत, म्हणजे कादंबरी अशी मोठी आहे आणि त्यात एक समस्या घेतलेली आहे कथानकाच्या अनुषंगाने. मुद्दाम समस्या घेऊन अशी मांडलेली नाही. त्याच्यामुळे प्रचारकी असा त्यांचा हेतू नाहीये. कथा सांगता-सांगता या समस्या येतात. त्यामुळे आपण त्याच्यावर विचार करतो. विवाहित स्त्रीच्या पतीची मैत्रीण अशी पण समस्या या कादंबरीत आहे, जी आजकालच्या सीरियलमध्ये, कादंबऱ्यांमध्ये आपल्याला दिसते, सिनेमामध्ये दिसते. ती त्या काळात सुद्धा होती. आणि गीताबाई त्याच्यावर परखड भाष्य करतात. त्या म्हणतात, "पुरुषाचे पावित्र्य सोन्याचे भांडे. कुठे डाग पडायची भीती नाही. पडला तरी विस्तवात घातलं की पवित्र. आणि स्त्रियांची अब्रू काचेची फुलदाणी. नवे मूर्तीच, जरा भग्न होताच, तडा जाताच पूजेला निरुपयोगी." म्हणजे स्त्रिया आणि पुरुष दोघांसाठी मूल्यव्यवस्था वेगळी आहे, हे ते अधोरेखित करतात. मग आता या 2 भांड्यांचं कसं जमायचं त्या म्हणतात. स्त्री व्यक्तिरेखा बोलतात त्यामध्ये. त्यांच्या मुखातून ते येतात. स्त्री आणि पुरुषांसाठी भिन्न मूल्यव्यवस्था असू नये, असं गीताबाईंचं ठाम मत आहे. ते त्या कादंबरीत मांडलेलं आपल्याला दिसतं. बिजवराशी विवाह होतोय, मधू नावाची नायिका आहे आणि उपकथानक आहे कादंबरीतलंच. त्याच्यामध्ये वनिता ही एक स्वतंत्र विचारांची स्त्री आहे. ती इंग्लिश साहित्य वाचती आहे. रुसो, थोरो, टॉल्स्टॉय यांचं लेखन ती वाचती आहे. ते तिचे आवडते आहे. आणि यामध्ये आणखी एक समस्या आली आहे. श्रीश नावाचा तिचा पती आहे, हा समलिंगी आहे. बघा, आपण म्हणतोय की या समस्या अलीकडे मांडतात आहेत धैर्यानी स्त्रिया आणि त्या काळात ही समस्या गीताबाईंनी मांडलेली आहे, समलैंगिकवादी. आता अशीच एक लतिका नावाची एक कादंबरी आहे. म्हणजे ही झाली हिरवळीखाली. पुढची कादंबरी म्हणजे मी एक धावता आढावा घेते त्यांच्या 10 कादंबऱ्यांचा. लतिका ही कादंबरी आहे. याच्यामध्ये लतिका नायिकेची बहीण आहे किशोरी. ही तिला सांगते की तुझ्या मनाविरुद्ध लग्न होतंय तर ते मोडून टाक. पण नायिका लतिका नावाप्रमाणे दुबळी आहे, नाजूक आहे आणि ती बहीण तिला सांगते की तुझ्या अंगात तेज असेल तर वाट फुटेल तिकडे चालती हो. तुला नाही ना करायचं याच्याशी लग्न, मग नको करूस. लग्नापूर्वीचा तिचा प्रियकर असतो. पण ती घाबरते. काळ तोच आहे. साहजिकच घाबरणार ती. तिला लग्न करते, पण लग्नानंतर मात्र तिला लक्षात येतं की आपल्या आधीच्या प्रियकराला वेड लागलं. मग मात्र ती त्याच्यासाठी निघून जाते. समाज काय म्हणेल याचा विचार ती करत नाही. तर अशी लतेसारखी हळवी नायिका आहे. समाज अर्थातच तिला क्षमा करत नाही कादंबरीमध्ये. ते फार करुण आहे. अशा हळव्या नायिकेची सगळी कहाणी गीताबाईंनी सांगितलेली आहे. गीताबाई समाजाकडे खूप सूक्ष्म नजरेने बघत होत्या. विशेषतः सगळ्या स्त्रियांचं निरीक्षण करत होत्या. त्या स्वतः कणखर होत्या, बंडखोर होत्या. पण त्यांच्यासारखी त्यांची नायिका बंडखोर नाही, कारण समाजातलं वास्तव त्यांना दाखवायचं होतं कादंबरीतून. जे आजूबाजूला घडतं ते त्यांनी दाखवलंय. जशा स्त्रिया त्यांनी पाहिल्या तशा त्यांनी दाखवल्या. अगदी सूक्ष्म अवलोकन करतात त्या परिस्थितीचं. त्याच्यामुळे आपल्याला ते खोटं वाटत नाही. ते अगदी
आपण आपल्या आजूबाजूला बघतो आहोत असं वाटतं. एक माळरानात ही माझी आवडती कादंबरी आहे. ती एक कुटुंबाची कथा आहे आणि अशी कथा मला माझ्या शेजारीच बघायला मिळाली लहानपणी. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की हे किती वास्तव चित्र आहे. त्याच्यामध्ये एक चांगले धनिक वकील असतात. त्यांचे 2 मुलं असतात. एकाला आय-सी-एस व्हायचं असतं आणि सुखासीन जगायचं असतं. दुसरा भाऊ वकील होतो, पण त्याचा वकिलीत जम बसत नाही. बघा किती सूक्ष्म संघर्ष असतात. वकिली चालत नाही. हे सुद्धा ते दाखवतात. आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मात्र त्याला काहीतरी कामगिरी करायची आहे. वकिलीत त्याचा जम बसलेला नाहीये किंवा त्याला पैशाची तितकी ओढ नसेल. त्याला देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याची ओढ आहे. तिकडे त्याला करायचंय. त्याला शेतकऱ्यांची संघटना बांधणारा समाजवादी असा विचारांचा तो भाऊ आहे. आणि त्याची पत्नी आहे ती स्वाभिमानी आहे. पतीची इथे बघा परत वकिली चालत नाही. म्हणजे सामान्य परिस्थितीतल्या लोकांचं चित्रण त्यांच्या सगळ्या कादंबऱ्यांमध्ये येतं. खूप असे श्रीमंत लोक आहेत, सुखासीन आयुष्य जगतात आहे आणि सुंदर प्रेमात रंगलेले नायक-नायिका आहे वगैरे असं चित्रण नाही. या सगळ्या कथा अशा वेगळ्या आहेत, म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. तर ती जी वकील जो ज्याची वकिली चालत नाही त्याची पत्नी आहे इंदू. ती मग शाळेत नोकरी करायला लागते आणि संसारासाठी पैसा जमवायला लागते कारण तिला मुलगा झालेला असतो. आता तिला काहीतरी करणं भाग असतं आणि त्या वहिनीला नणंद मदत करते आणि आई मात्र 2 मुलांमध्ये भेदभाव करते. जो हुशार मुलगा आहे, आय-सी-एस होणारा, लहान आहे, तो आईचा लाडका असतो आणि हा वकील आहे, पण त्याच्याकडे फारसा पैसा नाही. त्याच्यामुळे ती भेदभाव करते. नणंद मात्र चांगली आहे, की ती नोकरी करणाऱ्या वहिनीला आपल्या मदत करते आहे. तर असं सगळं वेगवेगळं आहे आणि जो आय-सी-एस होणारा असतो, म्हणजे भाऊ, पण त्याला ते जमत नाहीये आणि त्याची पत्नी असते ती म्हणजे प्रेयसी असते त्याची, त्या भावाची. ती श्रीमंत असते आणि तिला श्रीमंत पती हवा असतो. पण याला आय-सी-एस परीक्षा काही पास होणं जमत नाही हे म्हटल्यावर ती प्रेयसी त्याला सोडून जाते. म्हणजे स्त्रीची सगळी रूपं त्यांनी दाखवली आहेत. कोण आई आई असून प्रत्यक्ष आई असून मुलांमध्ये भेदभाव कशी करते आणि पैशासाठी आपला प्रियकर सोडून देते आणि दुसऱ्याशी लग्न करते, अशी प्रेयसी म्हणजे त्याही काळात होत्या आणि वहिनीला मदत करणारी नणंद पण आहे. तर अशा सगळे स्त्रीचे रूपं सूक्ष्म कशा-कशा वेगवेगळ्या स्वभावाच्या स्त्रिया असतात, हे आपल्याला यांच्या कादंबऱ्यांमधनं बघायला मिळतं. केवळ आदर्श वगैरे असं व्यक्तिचित्रण त्या करत नाही किंवा प्रचारकही करत नाही. समाजातले उच्च वर्ग, मध्यम वर्ग, सगळं खालचे वर्ग, सगळं आपल्याला त्यांच्या ह्याच्यात दिसतं. फेरीवाला ही एक कादंबरी आहे. त्यामध्ये तर अक्षरशः दारिद्र्य लोकांचं चित्रण आहे. बेकारीने गांजलेले पदवीधर तरुण आहे, त्याला काहीही नोकरी मिळत नाही, व्यवसायातही जम बसत नाही. मग एक त्याला गरीब विधवा आवडते, पण तिच्याशी विवाह त्याचा होऊ शकत नाही. ती विधवा बाई पुढे वेश्या व्यवसाय स्वीकारते गरिबीमुळे. म्हणजे काय-काय परिस्थिती असते गरिबांवर याचं अगदी सूक्ष्म चित्रण त्यांनी केलेलं आहे. वेश्या जीवनाचं सगळं चित्रण आपल्याला तिथे दिसतं. धर्मांतराची समस्या पण दिसते. दलित वस्तीची सुधारणा कशी होईल, या सामाजिक समस्यांचा या कादंबरीत विचार झालेला आहे. फेरीवाला फार ती करुण कादंबरी आहे. अगदी गरीब म्हणजे चित्रण त्या गरीब वस्तीचं वगैरे आपल्याला डोळ्यासमोर दिसतं आणि फार वाईट वाटतं कसं त्या काळचं जीवन असेल. कारुण्यपूर्ण सगळं असं त्या चित्रण आहे त्या कादंबरीमध्ये. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जे मी म्हटलं, की सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने या कादंबऱ्या महत्त्वाच्या आहेत. तर त्यात सायमन कमिशन आपण इतिहासात वाचतो. तर त्या सायमन कमिशनच्या बहिष्काराचं चित्रण त्यांच्या आविष्कार नावाच्या कादंबरीत आहे. 10 कादंबऱ्या मी जरा थोडक्यात सांगतेय, पण महत्त्वाच्या आहेत म्हणून सांगते. दहशतवादी असतो, पण ध्येयवादाने भरलेला नायक आहे आणि दहशतवादी चळवळीचा त्याग करून काँग्रेसच्या असहकार आंदोलनात शिरलेली एक वीणा नावाची स्त्री आहे. आणि दारूबंदी, पिकेटिंग आपण फक्त हे ऐकलेलं आहे इतिहासात, की असं त्या काळात चळवळी सुरू होत्या. तर अस्पृश्यता निवारण चळवळ हा सगळा इतिहास या कादंबरीत अगदी जिवंत झालेला आहे. अजय, इनाक्षी या दोघांच्या मनामधला असलेला प्रेमभाव त्या दाखवतात. अजय आणि वीणाची निकोप मैत्री दाखवतात. म्हणजे स्त्री-पुरुषांची निकोप मैत्री त्या काळातली सुद्धा त्यांनी इथे दाखवलेली आहे. वृंदावन नावाची एक प्रगल्भ व्यक्तिरेखा या कादंबरीत आहे. अगदी मुळातून वाचावी अशी ही कादंबरी आहे. आविष्कार. आविष्कार, फेरीवाला या कादंबऱ्या त्यांच्या विशेष प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे आणखी एक कादंबरी त्यांची प्रसिद्ध आहे ती म्हणजे धुके आणि दहिवर. एक वैचारिक उंची गाठणारी ही कादंबरी आहे. वेगवेगळ्या राजकीय प्रणाली म्हणजे त्या काळात ज्या होत्या साम्यवाद, काँग्रेस आणि सगळ्या त्या प्रणालींचा इथे अ, व्यक्तिरेखा आहेत. एक-एक व्यक्तिरेखा एकेका पक्षाची म्हणूया आपण, वेगवेगळ्या विचार प्रणालीची आहे. अस्पृश्यता, जातीभेद, दारिद्र्य याच्या विरोधात राहून आश्रमात राहून, आश्रम पद्धतीत राहणारा, झुंजणारा, समाजसेवक करणारा नायक आहे विनय आणि त्याला प्रेमाने साथ देणारी या कादंबरीची नायिका आहे.
पण वस्तीतले प्रश्न अहिंसामय मार्गाने सोडवताना नायक आणि नायिका यांच्या मतभेद होतात. साम्यवादी विचारसरणीच्या काही मर्यादा इथे दाखवतात. म्हणजे राजकीय विचार गीताबाई इथे मांडतात आहेत. आणि त्या मर्यादा पण दाखवतात. आश्रमात राहून सामाजिक प्रश्न समजून घेणारी स्त्री आहे. तिचा वैचारिक विकास कसा होतो? म्हणजे कादंबऱ्या फक्त मी जसं सांगितलं, की तो आणि तिचा विचार करणारा नाही, एक वेगळीच उंची गाठणाऱ्या या कादंबऱ्या आहेत. गीताबाईंची मनोविश्लेषणाची ताकद आहे, यामध्ये दिसते आपल्याला. प्रत्येकाच्या मनात शिरून आपल्याला अगदी आपण ती व्यक्ती बघतोय असं वाटतं, ते वातावरण बघतोय असं वाटतं, तिथे आपण गेलोच आहे, उपस्थित आहोत त्या काळामध्ये असं आपल्याला सगळं वाटायला लागतं. कामगार स्त्रीची कशी पिळवणूक होते ते दाखवतात, तिच्यावर कसे अत्याचार होतात. बिडी कामगार, बिड्या वळणारी जी स्त्री असते, कामगार स्त्री, तिचे प्रश्न दाखवतात. हे सगळं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. स्त्री पुरुषातला मैत्रभाव इथे दिसतो, जो की आजच्या काळात आपण असं म्हणतोय की येतोय. पण त्याही काळात तो होता आणि फुलत होती मैत्री स्त्री पुरुषांमधली निकोप, हे त्या आपल्याला कादंबरीत दिसतं. पुढची एक कादंबरी आणखी महत्वाची आहे दीपस्तंभ. दीपस्तंभ यामध्ये पण अनेक समस्या आहेत. राजकीय, सामाजिक प्रश्नांचा विचार करणारे अण्णा आहेत यामध्ये आणि अलका आहे, त्याची बहीण. तर त्या बहिणीला पण त्यांनी सांगितलेलं आहे भावानी या सगळ्या राजकीय समस्यांचा वगैरे विचार करायचा. म्हणजे चूल-मूल हे क्षेत्र सोडून या स्त्रिया आता विचार करायला लागलेल्या आहेत. भावाच्या मदतीने, मित्राच्या मदतीने, कोणाच्या मदतीने का होईना, पण त्या विचारांच्या दृष्टीने पुढे जात आता आहे. तर यामध्ये अण्णा आहे. तो त्या अलकाला नवीन विचार देतोय. वडिलांना सरकारी नोकरी, पैसा याचं आकर्षण आहे. पण अण्णाला मात्र सेवाभाव महत्त्वाचा वाटतो, समाजसेवा. त्या काळी असावेत असे घराघरांमध्ये वैचारिक मतभेद. त्यामुळे वडील आणि मुलगा यांच्यात मतभेद आहेत. वडिलांना पैसा महत्त्वाचा वाटतो, मुलाला समाजसेवा महत्त्वाची वाटते. आणि मग त्याचा मित्र आहे, मधुकर नावाचा, तो शास्त्रज्ञ आहे. त्याचं मग अलकाशी लग्न होतं. आणि टांगेवाले, सफाई कामगार यांचं संप वगैरे घडवून आणायचे, त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून द्यायची, हे काम अण्णा करतोय. गीताबाईंच्या कादंबरीत असे तरुण आहेत, जे आव्हान स्वीकारणारे दाखवलेले आहेत. मुली विचारांच्या एक पाऊल पुढे टाकणारे आहेत. मुलं, तरुण जे आहेत, ते आव्हान स्वीकारतात आहे. परिस्थिती बदलायची अशी जिद्द त्यांच्यामध्ये आपल्याला दिसते. आणि स्त्रिया सामान्य असल्या तरी त्यांच्यात काहीतरी चुणूक आहे. त्या विचार करायला लागल्या, की कृती करू शकतात. ही चूक स्त्रियांमधली या गीता सानेंनी इथे दाखवलेली आहे. कष्टाळू, निरागस अलका आहे, पण तिची स्वतंत्र मतं ती बोलून दाखवते. ती म्हणते, "मंगळसूत्रानी पतीचं मंगल झालं असतं, तर इतक्या विधवा कशाला दिसल्या असत्या." म्हणजे सामान्य स्त्री पण असा वेगळा विचार करायला लागलेली आपल्याला इथे दिसते. आर्थिक परिस्थिती बेताची असून त्याचा स्वीकार करत समाजासाठी कामं करायची, स्वतःच्या निष्ठा कायम ठेवायच्या, आपल्या कार्यावर निष्ठा ठेवायची, या मूल्यांवर विश्वास असणाऱ्या स्त्रिया, पुरुष गीताबाईंनी या कादंबरीत निर्माण केल्या. म्हणजे साहित्य हे जसं समाजाचा आरसा म्हणतो आपण, समाजाचं चित्र आपल्याला दाखवतो, त्याप्रमाणे साहित्य हे समाजाला दिशा दाखवत असतं. तर असे व्यक्तिरेखा निर्माण करून, अशा कथा सांगून गीताबाईंनी समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. हे एक महत्त्वाचं काम त्यांनी केलंय. असे द्रष्टे, साहित्यिक जे असतात, ते असं कार्य नकळत करत असतात. मुद्दाम जाणीवपूर्वक नाही, पण त्यांच्या विचारांची ती धग असते, ती बरोबर त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसते. पुढची कादंबरी त्यांची आहे आपले वैरी. या कादंबरीत शिक्षकांची संघटना उभी करणाऱ्या ध्येयवादी नायकाचा जीवन संघर्ष आपल्याला याच्यामध्ये दिसतो. हिंदू-मुस्लिम दंग्याचं वर्णन या कादंबरीत आहेच. ध्येयवादी गंगाधर आहे. तो कामातच गुंतलेला असतो. त्याच्यामुळे त्याची पत्नी सुलोचना ती बिचारी घरामध्ये एकाकी पडते. मग एक शेजारचे नाना असतात. ते तिला मदत करतात छोट्या-छोट्या कामांमध्ये. कारण तिचं बाळ आहे. आता त्या बाळाला कसं जपायचं, तिला काळजी आहे. पती आपला इकडे सतत वेगवेगळ्या कामांमध्ये, वेगवेगळ्या संघटनांमध्ये गुंतलेला आहे. मग तिला असं वाटतं, की मी काय करायचं? तर ते नाना तिला मदत करतात. त्यांच्यामध्ये वय, लिंग, जात काहीही समान नाहीये. पण तरीसुद्धा दोघांची एकमेकांशी मैत्री झाली आहे. ते तिला प्रेमाने मदत करतात आहे. आता असं मदत का करतात याच्यासाठी स्त्रिया आहेत त्या शंका घेतात. पण दारिद्र्याशी संघर्ष करणाऱ्या सुलोचनाचं जगणं अतिशय कष्टमय आहे. ते त्या नानांना बघवत नाही. राजकीय विचारधारा, सामाजिक समस्या याचा सामान्य स्त्री-पुरुषांच्या जगण्यावर कसा परिणाम होतो, हे आपल्याला या सगळ्या कादंबऱ्यांमध्ये दिसतं. समाज इतिहासाच्या दृष्टीने म्हणूनच या कादंबऱ्या महत्त्वाच्या आहेत. जरा आशय गंभीर वाटतोय कादंबऱ्यांचा? आहे. तो कादंबऱ्यांचा आशय गंभीर आहे. पण गीताबाई म्हणूनच काय करतात, मधून-मधून थोडा विनोद पण पेरतात, की आपल्याला सतत असं जड, गंभीर, दुःखी असं वातावरण नको म्हणून. आता त्या काय म्हणतात बघा हां, आता खोलीची लांबी-रुंदी फार वाटून की काय, एक खांब मध्यावर अध्यक्षस्थान स्वीकारून बसला होता.
म्हणजे गंभीर कादंबरीमध्ये सुद्धा असा छोटासा विनोद येतो की खोली लांबरुंद आहे आणि खांब मध्ये आहे. त्या काळातल्या घरांमध्ये असे खांब बसायचे, तर त्यांनी खांबाला अध्यक्षच करून टाकलाय. तर असे छोटे छोटे विनोद येतात. आणि गीताबाई उपमा पण अगदी व्यवस्थित वापरतात. त्या उपमा देताना संसारातली आपल्या रोजच्या घरातली उदाहरणं देतात. आणि पात्रांची जशी मनस्थिती असेल त्याला बरोबर अनुकूल असे वर्णनं येतात त्याच्यामध्ये. त्या म्हणतात, शुभदर्शन नीलकंठ, जणू आपले साय शुभ्र पाय पोटाशी घेऊन आपल्या डोक्यावर तरंगतो आहे. अगदी चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं सुंदर त्या नीलकंठ पक्षाचं. धीरगंभीर वातावरणामध्ये असे छान छान वाक्य, छोटे छोटे विनोद आपल्याला थोडंसं सौम्य वातावरण करण्यासाठी मदत करतात. त्या म्हणतात, सूर्य पृथ्वीला भरपूर छळून घे. हिंदुस्थानचा वर्षा ऋतू पदच्युत झाला म्हणजे ग्रीष्म त्या रिकाम्या जागेवर आपोआपच येतो. अशी वर्णनं येतात. म्हणजे इकडे उन्हाळ्याचं वर्णन आहे. कादंबरीत सुद्धा तशीच परिस्थिती आहे. आता जे आपण पाहिलं मगाशी चंबळची दस्युभूमी या 10 कादंबऱ्यांचं मी थोडक्यात तुम्हाला सांगितलंय. लक्षात आपल्याला कथानक राहिलं नाही तरी हेच लक्षात घ्यायचं आहे की गरीब परिस्थितीतले, मध्यम परिस्थितीतल्या लोकांचं त्यांनी वर्णन केलंय जे की साहित्यात फार दिसत नाही. साहित्यामध्ये उच्च वर्गातलं प्रेम वगैरे शृंगार अशीच वर्णनं होती त्या काळामध्ये. इथे मात्र गीताबाईंच्या साहित्याचं वेगळंपण हे आहे कादंबरीचं, की सगळ्या सामान्य स्त्रियांचं, खूप काळ्या स्त्रियांचं सुद्धा त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि गरीब परिस्थितीतल्या स्त्रियांचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. आता चंबळच्या दस्युभूमीचं जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं, त्या पुस्तकात नेमकं काय आहे? ते पुस्तक इतकं महत्वाचं आहे, त्याला पुरस्कार मिळालेला आहे. तो का बरं? तर त्या कादंबरीमध्ये त्यांनी मुळातून सगळ्या या डाकूंच्या म्हणजे समस्येचा विचार केलेला आहे. आणि चंबळच्या खोऱ्याची आपल्याला ऐतिहासिक माहिती देतात त्या. काय इतिहास होता या खोऱ्याचा? भौगोलिक माहिती देतात, की हे कुठे वसलेलं आहे? काय आहे? त्याचं वेगळेपण काय आहे खोऱ्याचं या? तिथले लोक मुख्य कोण आहेत? त्यांचं काम काय आहे? हे सगळं आपल्याला सांगतात. आणि गुन्हेगार, डाकूंचा विचार करताना गुन्हेगारांची काय मानसिकता असते? त्याचा विचार करतात. त्यासाठी त्यांनी संदर्भ ग्रंथांमध्ये इंग्लिश पुस्तकांचे सुद्धा मानसशास्त्रीय उलगडा करणाऱ्या इंग्लिश पुस्तकांचेही नावं दिली आहेत. म्हणजे गीताबाईंनी हे पुस्तक लिहिताना खूप अभ्यास केलेला आहे. फक्त त्या खोऱ्यात गेल्या, डाकूंचं जीवन पाहिलं, त्याच्याबद्दल वर्णन केलं असं नाही आहे. तर त्यांची मानसिकता, मानसशास्त्र गुन्हेगारांचं हे त्यांनी तपासलेलं आहे. आणि हे अत्याचार का करतात आहेत? त्यांच्यावर पोलीस का अत्याचार करतात? हे सुद्धा त्या बारकाईने शोध घेतात आहे त्याचा. त्याची कारणांचा पण शोध घेतात. 1960 मध्ये विनोबा भावे 4 आठवडे या भूमीत फिरले आणि त्यांच्या कामाशी आणि गीताबाईंशी असणारे मतभेद पण त्या नम्रतापूर्वक तिथे नोंदवतात आहे, आदरपूर्वक नोंदवतात आहे. डाकूंची नेमकी समस्या काय आहे? कायद्याचा दृष्टिकोन काय आहे? डाकू मानसिंगची पत्नी, इतर महिला, त्यांची मुलं, त्यांना त्या स्वतः जाऊन भेटल्या आणि तिथलं प्रत्यक्ष चित्र आपल्या डोळ्यासमोर त्या उभं करतात. दस्यू राणी पुतळी होती. तिची एक करुण कथा या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळते. अगदी मुळातून वाचावं असं एक पुस्तक आहे. स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी वगैरे सगळे शिक्षक सांगतात, की आवर्जून हे पुस्तक वाचा आणि सगळे वाचतात ते विद्यार्थी. त्याचा त्यांना उपयोग होतो. जगभरातल्या गुन्हेगारीविषयी त्या बोलतात या पुस्तकात. फक्त डाकूंबद्दलच बोलत नाही. त्यांची भाषा मात्र अगदी सोपी आहे. आता आपल्याला असं वाटतं मानसशास्त्र, गुन्हेगारी वगैरे काय? पण इतक्या सोप्या भाषेत आपल्याला त्या समजावून सांगतात. कारण त्यांना कळकळ आहे त्या विषयाबद्दल लोकांना काहीतरी सांगण्याची. त्यामुळे अतिशय सोपं आहे. वाक्य अगदी छोटे-छोटे असतात, सुटसुटीत असतात. त्याच्यामुळे ते आपल्याला वाचताना असं काही किचकट वाटत नाही. संदर्भ ग्रंथांची मोठी यादी वाचूनही क्लिष्टता कुठेही येत नाही त्यांच्या ह्याच्यात. कारण छोटी वाक्य, सुटसुटीत वाक्य, अगदी प्रत्यक्ष चित्र दाखवणारी अशी भाषा, चंबळच्या खोऱ्यातलं सगळं जनजीवन आपल्या डोळ्यासमोर बरोबर उभं करतात. हिंदी, मराठी साहित्यातला संदर्भ त्यांना सहज येतात. त्या पुस्तकामध्ये आपल्याला दिसतात. मानसिंग यांच्या राजधानीत गीताबाईंना सगळं आपल्या महाराष्ट्रातल्या गोष्टी आठवायला लागतात. वाशिम आठवायला लागतं. विदर्भातले खेडे आठवायला लागतात. त्याच्यामुळे विदर्भाशी बिहारची परिस्थिती जोडून घेत त्यांचं लेखन पुढे जातं. त्याच्यामुळे आपल्याला मग तिथलं काही फरक वाटत नाही. तिथली पिकं कोणती, इथली पिकं कोणती असं सहज बोलतात. डाकूंच्या समस्येचं अगदी मूलगामी संशोधन करतात आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण करतात पुस्तकात. पण तरी लेखनाची शैली सहज सोपी. कसं म्हणतात त्या पुस्तकात बघा हां, खूप छान आहे. घड्याळ म्हणत होते 4:30 असं अगदी बोलीभाषेतलं येतं. म्हणजे 4:30 वाजले असं न म्हणताना त्या पटकन म्हणतात, घड्याळात वाजले 4:30. घड्याळ म्हणत होते 4:30. पौर्णिमेची रात्र. सारे खेडे रजत रसात बुचकळून निघाल्याने त्याची कुरूपता लपली होती. म्हणजे बिहारचं खेडं कुरूप आहे. तिथलं वातावरण चांगलं नाही. पण तरी सुद्धा चांदण्या रात्री त्यांना कसं दिसलं.
पौर्णिमेच्या रात्री त्याच्या थोडक्यात सांगतात. अगदी नाद आहे त्यांच्या वाक्यांना. वाचताना छान वाटतं आणि त्याच्यामुळे आपल्याला पुस्तक वृक्ष वाटत नाही, कंटाळवाणं होत नाही. संशोधनपर पुस्तक असलं तरी आपण उत्सुकतेने पुढे-पुढे जात राहतो, वाचत राहतो. स्त्री जीवनाच्या पुस्तकाबद्दल मी आपल्याला सांगितलंच, की त्यात सगळं भारतातली न्यायव्यवस्था, मग त्याचा अगदी मनुस्मृतीपासूनचा उल्लेख आहे. याज्ञवल्क्य, मनुस्मृती, काय-काय ते आधुनिक कायद्यांपर्यंत. अर्थव्यवस्थेचा उल्लेख आहे. कुटुंब संस्थेचा मुळातून विचार मांडलाय त्यांनी. वेश्यांचं प्रकरण तर खूप चांगलं आहे. कुठून कशी वेश्या व्यवस्था निर्माण झाली, त्याचा इतिहास सगळा तो आपल्याला माहिती नसतो. तो त्यांनी चांगला इथे सांगितलेला आहे सगळा. विज्ञान युगात स्त्रीला स्वाभिमानाने जीवन जगता येईल, असा आशावाद या ग्रंथामध्ये त्यांनी व्यक्त केला आहे भारतीय स्त्री जीवनामध्ये. आणि या सगळ्या म्हणजे या सगळ्या त्यांच्या पुस्तकातून आपल्याला काय डोळ्यापुढे उभं राहतं? तर गीताबाई एक प्रेमळ, विचारी, बुद्धिमान व्यक्ती आहेत आणि त्यांना आपल्या देशाविषयी, इथल्या स्त्रियांविषयी खूप कळकळ आहे आणि त्या कळकळीने आपल्याला हे सगळं सांगतात आहे. त्याच्यामुळे त्यांचं लेखन कसं झालंय, सोपं झालंय. मी आतापर्यंत तुम्हाला त्यांच्या 10 कादंबऱ्या, 2 संशोधनपर ग्रंथ याबद्दल सांगितलं. आता थोडंसं कथालेखनाबद्दल सांगते. वेळ आहे ना? आहे ना वेळ? वेळ झालाय का? आहे वेळ? बोलू ना? हो, 5 वाजेपर्यंत वेळ आहे. आहे ना. हं. तर त्यांच्या कथा त्यांनी भरपूर कथा लिहिल्या आहेत. त्यांच्या कथासुद्धा अशाच अगदी वेगळ्या आहेत. म्हणजे त्या काळामध्ये प्रेमकथांचा पूर आलेला होता. तो तिच्या सगळ्या कथा होत्या. खांडेकरांच्या आदर्शवादी होत्या. फडक्यांच्या प्रेमकथा होत्या. त्यांचंच अनुकरण करत अनेक मराठी लेखक लिहत होते. पण गीताबाईंच्या कथेत पुन्हा कादंबरीत जसा वेगळेपणा आहे, तसा आपल्याला त्यांच्या कथेतही दिसतो. 1935 ते 1977 या दीर्घ काळात त्यांनी लेखन केलेलं आहे, कथालेखन त्यांचं. म्हणजे त्या 35 पासून लिहायला लागल्या. 86 मध्ये त्यांचं भारतीय स्त्री जीवन आलं. इतका काळ त्यांच्या लेखनाची उर्मी होती आणि समाजकार्यही अखंड चालू होतं. किती त्यांच्यामध्ये स्फूर्ती होती, उर्मी होती आणि कळकळ होती. त्यातूनच हे सगळं लेखन आलेलं आहे. आता त्यांच्या कथांबद्दलही असंच मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तुम्हाला आवडतील असं वाटतंय त्याही कथा कशा वेगळ्या आहेत. एक पिकवलेलं फळ नावाची एक त्यांची कथा आहे. कायाकल्प नावाची एक कथा आहे त्यांची. त्या सगळ्या अशा वेगवेगळ्या विषयांच्याच म्हणजे त्यामध्ये विषय अगदी वेगळे आहेत प्रेमकथांपेक्षा. आता कायाकल्प या कथेमध्ये निपुत्रिक स्त्री आहे. बघा, निपुत्रिक स्त्रीची दुःख आपल्याला माहिती आहे. आजूबाजूच्या स्त्रिया मात्र काय करतात, की तिच्या याचा फायदा घेतात. तिच्याकडे आपली मुलं आणून सोडतात. आपल्याला वेळ नसेल, काही कामं असतील तेव्हा सांभाळायला देतात. पण जर काही समारंभ असला तर ती निपुत्रिक आहेत म्हणून तिला बोलवत नाही. मग ती दुःखी होते. मग तिचा पतीच तिला सांगतो, की "तू एखादी शाळा काढ आणि तिथल्या मुलांवर तुझ्या प्रेमाचा वर्षाव कर. तुला इच्छा आहे ना, तर तसं कर." मग ती शाळा सुरू करते, बालवाडी सुरू करते. तिथल्या मुलांना छान त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करते. मग आता मध्येच कथेत आता परगावून तिचे सासरे येणार असतात. मग सासऱ्यांना शाळा आवडेल की नाही, हा दोघा पती-पत्नींना विचार पडतो. पण सासरे चांगले असतात अण्णा. ते पण या शाळेत लक्ष देतात आणि ती शाळा वाढवायला तिला मदत करतात. पतीचं पुढे मन पलटतं, त्याची वकिली कमी चालायला लागते. पैसा येत नाही, तर त्याला हिचा पैसा बोचायला लागतो. त्याचा अहंकार आड येतो. पण या ठिकाणी अण्णा मात्र सासरेच त्याला रागवतात. ते काय म्हणतात बघा हं, घरात म्हणजे किती सालची आहे 1953 मधली ही कथा आहे. ते त्याला म्हणतात, "घरात धूळ-घास करण्यापेक्षा आयुष्यात 1000-500 मुलांना विद्यादान करणं बरं नाही का? तुला बायकोचं कर्तृत्व नको आहे, प्रेम हवं आहे. खरं म्हणजे तुला दोन्ही नको आहे. तिने तुझं दास्य करावं अशी तुझी अपेक्षा आहे." आणि अण्णांच्या तोंडून गीताबाई पुरुषांची कानउघाडी करतात, की पतीपेक्षा जर पत्नी यशस्वी झाली तर संसार उद्ध्वस्त होतात. हे आजच्या अनेक चित्रपटांमध्ये दाखवतात. पण गीताबाईंनी या प्रश्नाचा सखोल विचार केलाय. आणि अण्णाच पुढे म्हणतात, म्हणजे त्या अण्णांच्या तोंडूनच मुलाला सांगतात, की "हे कसं करतोयस तू? काय चुका करतोयस तू?" आपल्या महाराष्ट्राला एक मोठा शाप आहे. अण्णा म्हणतात हं. महाराष्ट्रातील स्त्रिया काळाबरोबर शर्यत खेळून जिंकून गेल्या. आपण पुरुष एक शतक मागे आहोत. आजही आपण चालतो आहोत भविष्याकडे पाठ करून भूतकाळाकडे. म्हणजे स्त्रिया शिकल्या, सगळं करायला लागल्या, पण पुरुष अजूनही जुन्या काळातल्या स्त्रीकडून करावी तशीच अपेक्षा करतात आहे. हे अगदी आपल्याला आजही दिसतं आहे, हेच चित्र. तर त्यांनी इतक्या जुन्या काळात ते लिहून ठेवलं आहे. गीताबाईंचे विचार बघा, त्या काळामध्ये समाजाचं निरीक्षण करणारे होते. त्या काळात ते तसं त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे. आता मी तुम्हाला जे सांगितलं होतं, की 1935 मधली पिकवलेलं फळ या कथेत तर
अगदी लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे आपण आजकाल जे म्हणतो त्याचा सुद्धा आपल्याला गमतीदार विचार दिसतो याच्यामध्ये. 1935 मध्ये पिकवलेलं फळ ही कथा आहे. तिथे तेव्हा बालविधवा होती एक स्त्री. ती तरुण झाली. लहानपणीच तिचा पती गेला, बालविधवा झाली. पण वयानुसार ती तरुण झाली आणि तिला मग तारुण्यात आल्यावर प्रेम वाटायला लागलं. ती प्रेमात पडली आणि तिला असा एक पुरुष भेटला आणि तिला दिवस राहिले. मग आता तो मुलगा तिचा पती म्हणजे पती काय म्हणायचं प्रियकर, तो म्हणतो की आता आपण त्याला पंढरपूरला अनाथ आश्रमात मुलाला ठेवूया. आणि मग इथे एक ताई आहे त्याची मैत्रीण. तिला सगळेजण ताई म्हणतात. तर ती मात्र रागवते त्याला. चोरून विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पुरुषाची कान उघडणी करणारी हीच ताई आहे. ती म्हणते विवाह विधीला मी महत्त्व देत नाही. पण स्वतः निर्माण केलेले बंध आहे तुझे मानसिक बंध, ते तू जपलेच पाहिजे. आणि समाजाच्या विरुद्ध तू वागतोयस जर बालविधवा स्त्रीशी विवाहाखेरीज तिच्याशी तू संबंध ठेवले आहेत, आता तू जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तेवढं नीतिधैर्य तुझ्यामध्ये असलं पाहिजे. आजकालच्या लिव्ह इन रिलेशनशिपची इथे त्याच्यासाठी आठवण येते की समाजाची बंधनं नाही स्वीकारली तरी मानसिक बंधन तुम्ही स्वीकारलं पाहिजे, जबाबदारी स्वीकारली पाहिजे, हा विचार त्या म्हणतात. म्हणजे पाश्चिमात्य विचार तेव्हाच्याही काळात असणारच. त्या म्हणतात की पाश्चिमात्य विचार अर्धवटपणे स्वीकारणं चुकीचं आहे. असं त्या पुरुषाला, विनायक त्याचं नाव, त्याला ती ताई सांगते, त्याची मैत्रीण आहे ती सांगते की असं वागायचं नाही. जुने तिकडचे विचार घ्यायचे नाही. रशियाची सभा हसली की आपले सुशिक्षितचे माकड हसू लागते. पण रशियाची स्थिती आपल्याकडे नाही, हेही माकडे विसरतात. आजही पाश्चात्य देशांचे अनुकरण करताना गीताबाईंचा इशारा हा आपण इथे लक्षात ठेवायला पाहिजे असं वाटतं. स्त्री स्वातंत्र्याबद्दलच्या गीताबाईंच्या कल्पना अतिशय स्पष्ट होत्या. त्या या कथेमध्ये आलेल्या आहेत. सगळ्याच कथांमध्ये त्या मांडतात. आणि सगळीकडे मुलांना प्राधान्य होतं त्या काळात. अजूनही आहेच आणि मुलींना डावललं जायचं त्या काळामध्ये 35च्या सुमारास बघा. 1935चा काळ म्हणजे आपल्या आजीचा काळ आहे हा. तर त्या काळात असं सारखंच व्हायचं. कुटुंबात अपत्य संख्या खूप असायची. मग मुलींना खायला प्यायला सुद्धा कमी द्यायचे. मुलांचं आधी पोट भरलं पाहिजे, मुलांना आधी शाळेत घातलं पाहिजे. मग पैसा असला तर मग मुलीला शाळेत घालायचं, नाही तर मुलीचं शिक्षण राहून जायचं. हा सगळा काळ आपल्याला माहिती होता. आणि घरात खूप भावंड असल्यामुळे मुलींना काय करावं लागायचं तर लहान भावंडांना सांभाळायला लागायचं. तिचं स्वतःचं वय खेळण्याचं असलं तरी तिला आपली लहान भावंड सांभाळावी लागायची. शाळेत जाता यायचं नाही. हे सगळं चित्रण इथे त्या कथेमध्ये आपल्याला दिसतं. आणि कधी-कधी आईचा मृत्यू व्हायचा. आपल्याला हेही माहिती आहे. बाळंतपणं खूप झाली की स्त्रिया मरायच्या बऱ्याचदा बाळंतपणात वगैरे. मग या मुलींनाच मोठं होऊन लहान भावंडांना त्यांचा सांभाळ करावा लागायचा. वडिलांनी पुनर्विवाह केला तर मग सावत्र आईचा जाच सुद्धा या मुलींना सोसावा लागायचा. ही जी त्या काळची परिस्थिती होती म्हणजे आपल्याला सुद्धा आठवते की आपल्या आजीच्या काळात असं होतं. घरोघरी विधवा, पुनर्विवाह, सावत्र मूल वगैरे हे सगळं आपण ऐकून माहिती असतं. तर हे सगळं चित्रण या कादंबरीत येतं. घरामध्ये आजी असायची, ती मुलींना शिस्त लावायची, त्यांच्यावर खूप बंधनं घालायची. मुलींना कशाचाच स्वतंत्रता नव्हती. शिक्षणामुळे म्हणजे शिक्षण जेव्हा मुलींचं सुरू झालं, तेव्हा त्यांच्या मनाला अंकुर फुटायला लागले. त्यांची बुद्धी आधी होतीच, ती शिक्षणामुळे जरा धारदार व्हायला लागली. नवीन जाणीवा त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला लागल्या. पण जाणीवा नवीन निर्माण होतात आहे आणि समाज मात्र जुनाच आहे. घरात आई-आजीचे विचार जुने आहेत, वडिलांचे विचार जुने आहेत. त्याच्यामुळे मग या मुलींना आणखी त्रास व्हायला लागला. त्यांना आपल्या स्वतंत्र मनाने काही निर्णय घेता येत नव्हते, स्वतंत्रपणे जगता येत नव्हतं. त्याच्यामुळे तो त्रास त्यांना आणखी सहन करावा लागला. आता एक अशीच त्यांची वृद्ध प्रवाह नावाची एक कथा आहे. त्या कथेमध्ये गरीब कुटुंब आहे आणि काळी कुरूप मुलगी आहे. तिच्या पाठीवर अनेक भावंड झालेली आहेत. आता मुलगी 14 वर्षाची झाली. मग घरामध्ये तिच्या लग्नाची चर्चा सुरू व्हायला लागली. मग तिचं अभ्यासातलं लक्ष कमी व्हायला लागलं. ती आता लग्नाचा विचार करायला लागली आणि आपलं लग्न आणि घरात सारख्या त्याच चर्चा सुरू आहेत, मग कसं? पण तेव्हाच तिच्या वर्गामध्ये एक विधवा मुलगी प्रवेश घेते आणि मग त्या मुलीला खडबडून जाग येते, की नाही आपल्याला अभ्यास केलाच पाहिजे. अशी वेळ कुणावरही येऊ शकते. असं ती 14 वर्षाची मुलगी विचार करते आणि पुढे मग बाळंतपणात तिच्या आईचा मृत्यू होतो आणि मग तिच्यावर घरातली जबाबदारी येते. पण ती मुलगी शिकते जिद्दीने आणि खाजगी शाळेत शिक्षिका होते. मग हेल्थ व्हिजिटरचा कोर्स करते, नवीन नोकरी करते. मुलगी कुरूप असते आपण पाहिलंय आणि लहान गावात एकटीने ती राहते. मग एकटं राहायचं नोकरीच्या ठिकाणी काय-काय समस्या असतील त्या काळामध्ये तिला. तर आणि कुरूप असल्यामुळे तिचा विवाह होत नाही. पण गीताबाई हे दाखवतात, की विवाहासाठी कुरूप मुलगी नको. पण गावातले वाईट लोकं जे आहेत ते तिच्यावर टपलेले असतात. त्यांच्या वाईट नजरांचा तिला सामना करावा लागतो आणि विवाहासाठी कुरूप मुलगी नको असली तरी शरीर संबंधासाठी कुरूप मुलगी चालते लोकांना आणि त्या मुलीला काय-काय सहन करावं लागतं.
हे सगळं चित्र त्या रुद्ध प्रवाहामध्ये आलेलं आहे. दारिद्र्यामुळे, कुरूपतेमुळे ती पुरुषांकडून नकार झेलते. मग एक प्रेमळ विवाहित पुरुषाचा तिचा संबंध येतो. त्याच्या पत्नीच्याच निमित्ताने येतो कसा, पण मग तिला त्याच्या प्रेमाची भूल पडते स्वाभाविकपणे. तिचं वय तरुण असतं. तिला भूल पडते त्याच्या प्रेमाची आणि त्याच्यानंतर तिच्या आयुष्यात काय प्रश्न येतात, ते गीताबाईंनी अगदी वस्तुनिष्ठपणे मांडले, की हो, असं येऊ शकतं. असे प्रश्न येतात. आणि आता गीताबाई म्हणतात, की आता मागे चला, मुलींचं शिक्षण कमी करा, एकत्र कुटुंब आणा, त्या काळामध्ये यंत्रांचा उपयोग वाढला होता. तर हे आता यंत्र टाकून द्या, असं मागे जाणार कसं? समाजात असे सल्ले मिळतात, पण हे कसं शक्य आहे? हे आता शक्य नाही, हे गीताबाई त्या कथेमध्ये लिहितात. आणि आता मुली त्या काळामध्ये शिकू लागल्या, नोकरी करू लागल्या. मग नोकरी करू लागल्या नव्याने, तर त्यांच्या आयुष्यात काय प्रश्न आले? ते त्यांच्या कथांमध्ये गीताबाई मांडतात. प्रतिकार नावाची एक कथा आहे. त्यामध्ये नोकरी करणारी सुशिक्षित स्त्री आहे. पण तिच्यावर तिचे वडील, तिचा भाऊ सगळेच तिच्यावर अधिकार गाजवायला लागतात. आणि तिचे नोकरीतल्या ठिकाणचे निर्णय पण तिचा भाऊच घ्यायला बघतो. कारण स्त्रियांच्या नोकरीची म्हणजे सवय नाही लोकांना. स्त्री नोकरी करेल, ती अर्थार्जन करेल ह्याची सवय नाही. पुरुषांना वाटतं की सगळीकडे हिच्या पाठीराखा मीच आहे, मीच निर्णय घेतले पाहिजे. आणि तिथे भ्रष्टाचार करावा हिनी, अशी अपेक्षा भाऊ करतो. मग ही बहीण बिचारी संकटात सापडते, की भ्रष्टाचार केला तर नोकरीत अडचण येईल आपल्या आणि जर आपण भावाचं ऐकलं नाही, तर तो तिला कुटुंबातलं संरक्षण देणार नाही. त्याच्या कुटुंबातनं तिला कदाचित तो हाकलून देईल. त्याच्यामुळे आता काय करावं? असा तिला मोठा पेच पडलेला आहे. तर अशा छोट्या-छोट्या गोष्टी पण किती सामान्य स्त्रीला किती त्रास सहन करावा लागतो, कोणते प्रश्न तिच्यापुढे येतात सुशिक्षित स्त्रीपुढे, हे गीताबाईंनी या कथेमध्ये मांडलेलं आहे. म्हणजे रोजच्या प्रेमाच्या कथा नाहीत आणि हे किती सूक्ष्म, किती वेगळे प्रश्न आहे. या कथा वाचून आपल्याला अगदी आश्चर्य वाटतं, की हे फार-फार वेगळं आहे. कायाकल्प ते आत्ताच सांगितलं. तशीच एक केवड्यातला नाग ही एक कथा आहे. या कथेमध्ये पण पतीपेक्षा पत्नीला अधिक यश मिळालं तर काय होतं? त्या दोघांमधला प्रेमभाव कोमेजतो. आधी जो चांगला प्रेमळ संसार सुरू असतो, तो या पत्नीला यश मिळाल्याबरोबर तिला नवीन नोकरी लागते. ती पतीपेक्षा यशस्वी व्हायला लागते. तर पतीनेच आधी तिला खरं तर शिकायला प्रोत्साहन दिलेलं आहे. पण शिकून ती नोकरी लागल्यावर तिला यश अधिक मिळायला लागल्यावर त्याला अहंकार त्याचा पुन्हा तिथे डिवचलेला आहे. आणि मग आधीचं सगळं खेळकर स्वभाव पण पत्नीला असं काही वाटत नसतं, की मला पैसा जास्त मिळतोय. कारण तिचं प्रेम पतीच्या नीतिमत्तेवर, त्याच्या चांगल्या विचारांवर, त्याच्या प्रेमावर, त्याच्या उदार खेळकर स्वभावावर तिचं प्रेम आहे. त्याच्यामुळे तिला असं वाटतं, की आता आपलं पूर्वीसारखं आनंदी स्नेहपूर्ण जीवन का नाही? तिला प्रश्न पडतो. ती व्याकुळपणे विचारते त्याला, की आता हे असं का होतंय? म्हणजे आर्थिकदृष्ट्या पत्नी वरचढ नको हे पतीच्या डोक्यात सामाजिक संकेत टिकलेला आहे, घुसलेला आहे. त्याच्यामुळे त्याचे विचार प्रभावित होतात आणि त्यांचं हे सगळं जीवन प्रभावित झालेलं आहे दोघांचं. म्हणून त्यांनी हे केवड्यातला नाग असं त्याला नाव दिलेलं आहे, की सामाजिक गुलामगिरीचा हा नागाचा विळखा आहे आणि हा त्यांच्या केवड्यारूपी प्रेमाला पडलेला आहे दोघांच्या. आता स्त्रियांची सुख-दुःख, स्त्री मनात दाटू देणारी व्याकुळता याचं सगळं चित्रण या कथेमध्ये आढळतं आपल्याला. व्यथा नावाची आहे. ती अगदी आजची कथा वाटते आपल्याला. अजिबात त्या काळात लिहिलेली वगैरे असं वाटत नाही. सुस्मिता नावाची एक बुद्धिमान तरुणी आहे. तिला मायक्रोबायोलॉजी हा तिचा विषय आहे कॉलेजमधला आणि त्याच्यातच तिला संशोधन करायचं आहे. आणि ही श्रीमंत घरची आहे. त्याच्यामुळे आई-वडील पण तिच्या शिक्षणाला प्रोत्साहन देतात आहे. तिच्या हुशारीचं कौतुक करतात आहे आणि लग्न मात्र सगळ्यांनाच लवकर व्हावं मुलीचं असं वाटतं घरामध्ये. त्याच्यामुळे तिला असाच एक श्रीमंत घरातला तरुण कोणीतरी मागणी घालतो. तर तिला आता सुचवला कोणीतरी. मग हे कुटुंब तुम्हाला योग्य आहे वगैरे, वगैरे आणि असं करून त्या कुटुंबामध्ये तिचं लग्न लावून दिलं जातं. आणि मग तिथे गेल्यानंतर तिची घरकामाची किंवा इतर काही तयारी नसते. आणि आता एकदम पतीकडचे लोकं श्रीमंत असले तरी अपेक्षा करतात, की हिने सगळं पारंपरिक भूमिका निभवायला पाहिजे. आणि तिच्या मनाची तयारी आहे, की आपल्याला संशोधन करायचं आहे, आपल्याला खूप शिकायचं आहे आणि हे कुटुंब आपल्याला शिकू देणार आहे. असं तिच्या माहेरच्यांनाही वाटतं, तिलाही वाटत असतं. आणि घरात गेल्यावर पारंपरिक स्त्रीच्या समस्या. वाटतंय ना आजच्याच समस्या, आजचाच काळ, आजच्या काळात अशा कथा आपण वाचतो, की त्या काळात कथा वाचताना खरंच आश्चर्य वाटतं. यातल्या नायिकेचं नाव आहे सुस्मिता. मग आता गीताबाई ही कथा कशी म्हणजे कशी हाताळतात, काय दाखवतात या कथेत? तर या कथेमध्ये सुस्मिताच्या एक शिक्षिका आहेत. त्या तिच्या आईला पत्र लिहितात, की तुम्ही हे असं का केलंत? ही बुद्धिमान मुलगी आहे. तिचं असं लग्न करून दिलं.
आणि हिच्या मनाची तयारी नसताना, हिच्या अपेक्षा वेगळ्या असताना या पारंपरिक साच्यामध्ये हिला तुम्ही का पाठवलं? हा सगळा जो विचार आहे गीताबाईंचा, हा त्या शिक्षिकेच्या पत्रातून येतो. म्हणजे शिक्षिका पत्र लिहितात आहे सुस्मिताच्या आईला. अशी सुंदर याच्यातून त्यांनी मांडणी केली आहे आणि आपल्याला ते दाखवून देतात आहे सगळं. दोन्ही आघाड्यांवर स्त्रिया आजही आपण बघतो, की एका करिअरमध्ये यशस्वी होतात, घरकामातही यशस्वी होतात. पण ते करताना त्यांच्या शारीरिक क्षमता, मानसिक त्यांची किती ओढाताण होत असेल, त्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी दोन्ही ठिकाणी सिद्ध करायचं म्हटल्यावर त्यांची किती ओढाताण होते. या सुस्मितासारखीच मुलींची खरं तर आजही ओढाताण होते. पण अजूनही समाजाच्या अपेक्षा आहेत, की स्त्रीनी दोन्हीकडे यशस्वी झालंच पाहिजे आणि तिचं व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे, याचा विचार मात्र कोणी करत नाही. स्त्रीनी गृहकृत्य दक्ष असलंच पाहिजे, अशी अपेक्षा योग्य नाही हे सुस्मिताच्या शिक्षिका तिच्या आईला सांगतात आहे. आता अशीच एक भार नावाची कथा आहे. त्यामध्ये एक शाळकरी मुलगी आहे हिरा नावाची आणि तिच्या शिक्षिका तिला सांगतात आहे, की "बाई गं, नटणं-मुरडणं तुला आवडतं, पण वेशभूषा, केशभूषा, रंगप्रसाधन यामुळे स्त्री फक्त आकर्षक मादी होते. तिला जर मनुष्य व्हायचं असेल, तर तिला बुद्धिविलासातून, आत्मानंदातूनच ते शक्य आहे." म्हणजे मुलींनी केवळ रंगप्रसाधन, नटणं-मुरडणं हे केलं, तर त्यांना पुढे खरा आनंद मिळणार नाही. हा तात्कालिक आनंद आहे, हा तात्पुरता आनंद आहे. आजच्याच काळात सुद्धा हे शिक्षण मला वाटतं महत्वाचं आहे. बाजारवादी व्यवस्थेमध्ये आजकाल सतत स्त्रीनी आकर्षक दिसायचं. सतत तिने सुंदर दिसायचं, मेकअप करायचा, वेगवेगळे कपडे, वेगवेगळं सगळं साधनं वापरून स्वतःला सतत सुंदर दिसायचं. याचं सुद्धा एक दडपण स्त्रियांवर येतं, तरुण मुलींवर येतं. पण हे मुली जाणून घेतील का? सतत आजकालचा काळ तर असा आहे, की सतत जाहिराती असतात. त्याच्यामुळे हेच योग्य आहे असं मुलींना वाटायला लागतं. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालून सतत स्वतःला सुंदर दाखवायचं आहे. सतत स्वतःला तरुण दाखवायचं आहे, हेच डोक्यात असतं. त्याच्यामुळे हे आजकालच्या शिक्षिका अशा ज्या त्या काळातल्या हिरा, हिरा त्या मुलीचं नाव आहे त्यातल्या नायिकेचं. तर त्या हिराला जसे पैलू पाडले त्या काळातल्या शिक्षिकेने हे सांगितलं, तसं आजच्या मुलींना कोण सांगणार? असं ही कथा वाचताना माझ्या मनात येतं. म्हणजे तो काळ आणि आजचा काळ अशी सतत तुलना होत राहते. त्यांचं साहित्य वाचताना, गीताबाईंचं साहित्य वाचताना. ते कधीच जुनं झालेलं असं आपल्याला वाटत नाही. प्रश्न त्या काळातले असले तरी आजही ते प्रश्न कायम आहेत असं वाटतं. प्रत्येकच प्रश्न. म्हणजे आपण इतकं पुढे आलो, तरी आपल्या समस्या अजून सुटल्याच नाहीत का? असं वाटायला लागतं. आणि अगदी चित्रदर्शी आहे. सगळं आपल्याला त्यांच्या घरात गेल्यासारखं असं त्या दाखवतात. भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य संग्रामात स्त्रियांनी खूप महत्वाचं काम केलं. त्याच्यामुळे स्त्री पण स्वतंत्र झाली. तिला मताचा अधिकार मिळाला. समाज जीवनात स्त्री आता पुरुषाच्या बरोबरीने आली पुढे. पण कुटुंबात तिचं मत कोणी विचारातच घेत नव्हतं. हा विरोधाभास सगळा जाणवत होता स्त्रियांना पण. स्वाधीनतेच्या मर्यादा या नावाची कथा आहे. त्या कथेतली तरुणी सांगते, की सुशिक्षित बेकार मुलगा आहे. तो मजुरी करून पोट भरतोय स्वाभिमानाने. पण त्याच्याशी लग्न करायचं नाही, तिचे आई-वडील सांगतात. तिला निर्णय घेऊ देत नाही. तिला वाटतंय, की हा सुशिक्षित आहे आणि मेहनत करतोय, मग काय हरकत आहे? पण लग्नाचा निर्णय मुलींनी घ्यायचा नाही. मतदान करायचा अधिकार तरुणीला मिळाला आहे. पण लग्न करायचा आपल्या मनाने हा अधिकार तिला देत नाहीयेत कोणी तिच्या कुटुंबातले. तर हा जो समाजातला विरोधाभास आहे, हा गीताबाई तिथे आपल्याला दाखवतात आहे आणि समाजाला एक योग्य दिशा देतात आहे त्यांच्या कथांमधनं. त्यांच्या कथा प्रसिद्ध मासिकांमधनं प्रसारित होत होत्या. आता पुढची एक अशीच कथा आहे, लक्ष्मणाची रेघ नावाची. त्यामध्ये एक सुशिक्षित स्त्री आहे, कुटुंबही चांगलं आहे. पण त्या मुलीला सहज असं वाटतं, की एक पोरका मुलगा आहे आणि आपल्याकडे परिस्थिती चांगली आहे, तर आपण त्याला आपल्या घरी आणावं. आणि तिच्या त्या गोड मुलगा आहे, तिला प्रेम वाटतं आणि आपल्या मुलांमध्ये राहील, आपल्या मुलासारखं आपण वागवू त्याला. पण तिच्या सासरचे म्हणतात, "नाही." मग तिची खूप ओढाताण होते, की काय करावं या बिचाऱ्या अनाथ मुलाला आता कसं काय करायचं? त्याला कसं वाऱ्यावर सोडून द्यायचं? आणि त्या घरातली जी मोलकरीण असते, तिची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नाही आहे हिच्या इतकी. पण ती म्हणते, मी घेऊन जाते माझ्या घरी त्याला." आणि तिच्या 4 मुलांमध्ये ती त्याला प्रेमाने जे काय असेल ते खाऊ-पिऊ घालते. म्हणजे तिला स्वतंत्रता आहे, तिला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण इकडे म्हणजे चांगल्या संपन्न कुटुंबातल्या, श्रीमंत कुटुंबातल्या बाईला तो अधिकार नाहीये. तिच्या कुटुंबातले लोकं म्हणतात, "नाही, नाही, असं आपल्या घरात वगैरे नाही ठेवायचं. त्याला पैसे-बिसे दे, पण आपल्या घरात नाही ठेवायचं त्याला." आणि मोलकरीण मात्र स्वतःच्या 4 मुलांबरोबर त्याला प्रेमाने वाढवते. जे काय खाऊ घालायचं ते खाऊ घालते. तर असा पण एक हे आहे, की म्हणजे संपन्न कुटुंबातल्या स्त्रीला तिच्या मनाप्रमाणे वागायचा अधिकार नाहीये आणि गरीब कुटुंबातल्या स्त्रीनी मात्र तो मिळवला आहे.
तिला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, हिला निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये. असं मातृत्वच कल्पना आहे, पण त्या मातृत्वाच्या इतक्या वेगवेगळ्या छटा गीताबाईंनी आपल्या कथांमध्ये दाखवलेल्या आहेत. समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या माणसाचं सुख-दुःख, त्यांच्या आशा, आकांक्षा, परिस्थितीमुळे विवश होणाऱ्यांचं जग सगळं दाखवतात. त्या जिवंत व्यक्तिरेखा आहेत. त्यांच्या भावभावनांची आंदोलनं पण आपल्याला गीताबाईंच्या शब्दातनं अगदी स्पष्ट दिसतात. मध्यमवर्गीय लोकांची कशी घुसमट होतेय आणि निम्न स्तरातले लोकं, गरीब लोकं आहेत, त्यांचा रोजच्या जगण्याचा कसा संघर्ष चालू आहे, तो पण आपल्याला त्यांच्या कथांमधनं दिसतो. त्यांच्या कथा रंजनप्रधान नाहीत, भडक वर्णनांच्या नाहीत, कृत्रिम अशा काहीतरी कॉलेजमधल्या नायक-नायिकांच्या अशा अजिबात नाही. हळवेपणा, कृत्रिमता कुठेच आपल्याला त्यांच्या कथांमध्ये दिसणार नाही. स्त्रीकेंद्रित आहेत, पण प्रेमकथा नाहीत. हा त्यांच्या लेखणीचा विशेष गुण आहे. त्या काळातल्या इतर ह्याच्यापेक्षा हा सगळा वेगळा आहे. आणि त्यांना असं वाटतंय, की अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजे. त्या काळामध्ये त्यांनी विचार मांडला. एक त्यांची खूप सुंदर कथा आहे. त्यामध्ये एक गरीब असा मूर्तिकार आहे. म्हणजे पाथरवटच म्हणा तो. तो रस्त्याने जात असतो अशा जंगलाच्या वाटेवर. त्याला एक दिसतं दगड. त्याला काम नसतं. बेकार फिरत असतो तो बिचारा. म्हणजे पैशासाठी काहीतरी त्याला साधन मिळेल म्हणून. मग त्याला दगड दिसतो. त्या दगडाला तो चिमणीने आकार देतो आणि हळू ती करून एक मूर्ती उभी राहते. जंगल असतं, तिथे मूर्ती असते, हा चालला जातो. मग कोणीतरी वाटसरू येतात, तिथे त्यांना मूर्ती दिसते. त्यांना वाटतं ही मूर्ती स्वयंभू आहे. अगदी खूपच जागृत असणार आहे. त्याची पूजा करतात, त्याला हे करतात. मग हळू त्याला देवळाचं स्वरूप येतं. आणि तिथे पैसा मिळवायला लागतात पुजारी लोकं येतात, दर्शन देतात. सगळे नवसाला पाहणारा देव आहे म्हणून नवस बोलायला लागतो. हा बिचारा जो मूर्तिकार आहे, पाथरवट, तो मात्र गरीब तर गरीबच राहतो. अशी त्यांची एक स्वयंभू मूर्ती नावाची कथा आहे. त्या कथेतही खूप छान वर्णन आहे. खूप खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आहेत. म्हणजे स्त्री, पुरुष आणि त्यांची सुख-दुःख नाही, तर समाजातल्या इतर स्तरातली वेगवेगळ्या लोकांची हे आहेत. आईचंच बघा, मी म्हटलं आता, की मातृत्वाच्या कशा वेगवेगळ्या छटा. आवाहन नावाची एक कथा आहे. त्या कथेत एक महत्वाकांक्षी आई आहे. ती आपल्या मुलांवर आपली मतं लादत असते. तिला वाटतं मुलीला श्रीमंत पती मिळाला पाहिजे आणि मुलाला त्याची बुद्धीची कुवत काय आहे ते न जाणता तिला वाटतं, की त्याला खूप पैसा देणारी मोठी नोकरी मिळाली पाहिजे. आणि त्यासाठी मुलगी उच्च वर्गात जायला पाहिजे आपली, चांगलं तिला आपण लग्न करून देऊ यासाठी तिची महत्वाकांक्षी वृत्ती आहे. त्याच्यासाठी ती कारस्थानं पण रचते. म्हणजे अगदी आजकालच्या सीरियल मधल्यासारखं वाटायचं ती कथा वाचताना. पण मुलगी मात्र त्याचा निषेध करते. मुलीला आईची कारस्थानं आवडत नाही. कौटुंबिक प्रश्नाबरोबरच त्या म्हणतात, की आपलं जनतंत्र असंच गणतंत्र होऊन बसेल. अनेक योजना विकासासाठी येतात, पण दिल्ली बोले जनता हल्ले अशी टिप्पणी पण राजकीय टिप्पणी हळूच त्या कौटुंबिक कथेमध्ये करतात आणि कथा थोडीशी आपल्याला विनोदी किंवा वेगळी वाटायला लागते. म्हणजे ताण येत नाही कथेमध्ये आपल्याला. कुटुंबात आणि देशात कुठेही दडपशाही नको, हे मात्र त्या सांगतात, की आईची दडपशाही नको, देशात पण दडपशाही नको. त्यांना काय वाटत होतं गीताबाईंना, म्हणजे प्रत्येक कथेमागे त्यांचा विचार आहे. फार सहजपणे मनोरंजनासाठी अशी लिहिलेली नाहीये त्यांनी कथा. आपण मगाशी पाहिलं, की त्या कार्यकर्त्या होत्या, तळमळीने समाजासाठी झटणाऱ्या होत्या. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कथेमागे विचार आहे. त्यांना असं वाटतं, की आता स्त्रियांसाठी शिक्षण सुरू झालंय, तर त्यांच्या स्त्रियांच्या मनाचा कोतेपणा दूर झाला पाहिजे. सुशिक्षित स्त्री खंबीर झाली पाहिजे. तिने देशाच्या अर्थकारणाचा विचार केला पाहिजे, राजकारणाचा विचार केला पाहिजे, समाजकारणाचा विचार केला पाहिजे. ती सुशिक्षित आहे, तर ती सजग असली पाहिजे. आणि समाजाप्रती आपलं काहीतरी देणं आहे, हा विचार शिक्षणामुळे तिच्या मनात रुजला पाहिजे. सुशिक्षित स्त्रीकडून या एवढ्या अपेक्षा गीताबाई करतात आहे. या त्यांच्या कथेतून आपोआप व्यक्त होतात आहे. मुद्दाम असं प्रचारकही नाही, पण सुशिक्षित स्त्रीने असं वागलं पाहिजे, तिच्या शिक्षणाचा हा उपयोग आहे. स्त्रीचा या दिशेने प्रवास झाला पाहिजे, असं त्या त्यांच्या कथेमधून कधी-कधी सूचन करतात, कधी-कधी त्याच्यावर स्पष्ट चर्चा पण करतात. कायाकल्प कथेत त्या म्हणतात, संयुक्त कुटुंबाकडून विभक्त कुटुंबाकडे आल्यानंतर मीपणाचं क्षेत्र आपलं वाडा, आळी, गाव, राष्ट्र अशा क्रमाने वाढवायला हवे आहे. समाजाकडे दुर्लक्ष करून केवळ पतिसेवा करीन हे स्त्रीचं ध्येय असू नये, असं त्या कथेत त्या स्पष्ट सांगतात. स्त्रियांचं सहानुभूतीपूर्वक चित्रण करतात, पण तिच्या उणिवा पण दाखवतात. स्त्रियांचं काय उणिवा आहे स्त्रियांच्या मनामध्ये, हे पण त्या दाखवतात. स्त्रीमन सहजतेने उलगडून दाखवणाऱ्या गीताबाई, पुरुषप्रधान समाजात पुरुषांची काय कोंडी होते, ती पण समजून घेतात. म्हणजे फक्त त्या पुरुषांना दोष देत नाहीये. त्या स्त्रियांची सुद्धा म्हणजे पुरुषांची सुद्धा बाजू समजून घेतात आहे, की पुरुषांना काय ताण येतो, त्यांच्यावर काय ताण असतो बा पुरुषांवर, हे सुद्धा त्या समजून घेतात आहे. अशा एकांगी स्त्रियांचाच विचार करणाऱ्या अशा कथा त्यांच्या नाहीये. हे विशेष आहे. स्त्री-पुरुषांमधला मूल्य संघर्ष त्या दाखवतात.
आता संमोहन नावाची एक त्यांची कथा आहे. त्यामध्ये गरिबीशी, बेकारीशी लढणारी नायिका आहे. तिला सापडलेल्या पर्समधले पैसे तिच्या मुलाच्या औषधासाठी तिला वापरावेसे वाटतात. तिच्या पतीला मात्र हे पटत नाही. तो तिला योग्य सल्ला देतो. म्हणजे अगदी मुलगा गंभीर आजारी आहे आणि त्याच्या औषधासाठी पैसे नाही. त्यावेळी स्वाभाविकच आईला असं वाटणार, की हे सापडलेले पैसे वापरूया. पण तिचा पती म्हणतो नाही वापरायचे. म्हणजे ही एक प्रकारची चोरी आहे असं तो तिला सांगतो. म्हणजे हा मूल्यांचा संघर्ष आहे. खरं वागायचं की खोटं वागायचं? आणि मग हा पेच कसा सोडवायचा? त्याच्यासाठी मग या कथेमध्ये गीताबाई निवेदक आणतात आणि त्या निवेदकाकडून मग हा मार्ग सोडवतात. अशी ती सुंदर कथा आहे. आता प्रतिती नावाची एक अशीच कथा आहे. त्या कथेत एक बँकेत नोकरी करणारा नायक आहे आणि तो ऑफिसच्या चळवळीमध्ये सामील होतो. मग त्याचा सगळा वेळ तिकडेच जातो. संपामध्ये आता सहभागी जर झाला तो, तर त्याची नोकरी जाईल. बायकोला साहजिक आपल्या संसाराची, मुलांची काळजी आहे, की "तू संपात सहभागी होऊ नको. तू याचा कामगार चळवळीचा नायक असलास तरी तू जायचं नाही बाबा, लीडर असलास तरी तू." कारण तिला घराची काळजी आहे. ती म्हणते नको होऊ. तिला असं वाटतं कोणतीही चळवळ आपल्या मुलांपेक्षा काही मोठी नाहीये. आपली मुलं सगळ्यात महत्त्वाची वाटतात स्त्रीला. पण तो म्हणतो, "असं जेव्हा चळवळ मी करणार, तेव्हा कुटुंबाच्या हितापेक्षा मला बलिदान माझं द्यावं लागणार आहे." आणि तिला ते कळतंय. पण तरी ती स्त्री म्हणजे माणूस आहे. तिचं सगळं तिच्या मुलांमध्ये मन अडकलंय. तिच्यामध्ये मानवी गुणदोष आहे. त्याच्यामुळे ती पतीला शपथ घालते, की "नको, नको तू संपात सहभागी नको हो." तर असे बघा किती वेगळे विषय आहेत हे. पती-पत्नीमध्ये संघर्ष कशामुळे येतोय? तर कधी संपामुळे येतो, कधी गरिबीमुळे येतो, कधी पैसे तिला चोरावेसे वाटतात, अशामुळे येतो. किती वेगळे-वेगळे विषय आहेत. रोजच्या जीवनातल्या आपल्याला वाटतात त्या समस्या ते घेतात. एक तर चाकर की भाकर अशी कथा आहे. म्हणजे त्या काळात सुद्धा नोकर मिळत नव्हते आणि मग त्या बाईची ओढाताण होतीये. छोटं बाळ आहे, 2 बाळं आहेत, त्यांना कसं सांभाळू आणि नोकर मिळत नाही, घरचे कामं कसे करू एकटीनी, काय करू? असं छोटंसं वर्णन आहे. चाकर की भाकर याच्यामध्ये. आता समस्या ही तर एक कथा अतिशय सुंदर आहे. त्या काळ आता जसं आपण एआय आलं, कॉम्प्युटर आलं म्हणून घाबरतो, की आता नोकऱ्या जातील का लोकांच्या वगैरे, त्याच्यावर काय परिणाम होतो. त्या काळात असं झालं होतं, की यंत्र आले होते नुकतेच आणि मग यंत्र आले, औद्योगिकीकरण झालं. मग आता काय होईल? बेकारी होईल का? मग आता बेकारीची समस्या कशी हाताळायची समाजामध्ये? माणूस आणि यंत्र. मग अशी समस्या आता याच्यावर नुसतं विचार करणं, निबंध लिहिणं नाही, तर गीताबाईंनी कथा लिहिली आहे. आणि ती इतकी सुंदर आहे कथा, ती स्पर्धा ठेवली, की एक माणूस काम करेल, एक यंत्र काम करेल. दोघांची स्पर्धा लावली आहे. भारतातला मजूर आहे, तो हाताने काम करतो. युरोपातला मजूर आहे, ब्रिटिश वगैरे असणार त्या काळातला, तर तो यंत्र वापरतो. आणि या दोघांमध्ये लावली स्पर्धा. या स्पर्धेची परीक्षक कोण ठेवली? तर एक शिकलेली मुलगी. बरं का? म्हणजे बघा गीताबाई पुरुषांना नाही परीक्षक करत आहे. काम करणारे दोघंही पुरुष आहेत आणि परीक्षक मात्र स्त्री आहे. आणि प्रौढ पुरुषच तिला परीक्षक करतात आहे, की "बाई तुझ्याकडे आहे हा निर्णय, तू बघ काय करायचं." त्यांच्यात हलके-फुलके संवाद आहे. म्हणजे कथा अशी गंभीर होत नाही ती. हलकी-फुलकी होते. म्हणजे आपण एक निबंध लिहिला असता, यंत्र की माणूस. एआयचे फायदे तोटे, कॉम्प्युटरचे फायदे तोटे, विज्ञान की शाप की वरदान. पण इथे गीताबाई असं काही करत नाही. गीताबाई एक स्पर्धा लावून देतात आणि मस्त यंत्र की मानव, यंत्र की मानव अशी स्पर्धा लावतात आणि आपल्याला म्हणजे आता काय निर्णय देईल ही स्त्री आणि निर्णय देणारी स्त्री आहे, तरुण मुलगी आहे, असं त्यांनी केलेलं आहे. असा छान प्रश्न तो त्यांनी हाताळला आहे त्या कथेतून. अशी एक मजेदार कथा आहे, निवड. छोटीशी कथा आहे. आजकालच्या अलक वगैरे म्हणतात की नाही, तशी अगदी छोटीशी अतिलघु कथा आहे. तर त्यामध्ये काय आहे, त्या कथेचं नाव आहे घडी की चुडी. निवड कशात करायची आहे, घडी की चुडी. एक छोटीशी बालिका आहे आणि तिच्यापुढे घडी पण आहे, चुडी पण आहे. तर ती काय निवडते? स्वातंत्र्यानंतर खेड्यातून आता स्त्री शिक्षण निघालेलं आहे. स्त्रिया बदलत आहे आणि ते बघून मोठ्या बायकांना आनंद होतोय आणि आकाराने अगदी छोटी आहे ही कथा, पण फार महत्त्वाची आहे. ती छोटी मुलगी काय निवडणार? घडी घेते की चुडी घेते? चुडी घेतली तर ती पारंपरिक स्त्री होईल. घडी घेतली तर तिला घड्याळाचं महत्त्व कळेल. ती काहीतरी वेगळा विचार करेल, पुढे जाईल आयुष्यात, असं त्याच्यातून सूचित केलेलं आहे. आणि काय निवडते बरं ती? सगळ्यांनाच ते महत्त्वाचं वाटतं आपल्यालाही पण. घडी निवडणार की हे निवडणार? त्यांनी अगदी आपली उत्सुकता छान ताणून धरतात गीताबाई. काय करते, काय करते स्त्री असं? लाठीची सत्ता अशीच एक कथा आहे. त्याच्यामध्ये गंगा आहे आणि तिच्या पतीच्या आग्रहाने ती व्यवसायात पुढे येते आणि पैसा आल्यावर पतीचं वर्चस्व झुगारून देते आणि कशी पुढे जाते. ते त्याच्यामध्ये दाखवलंय की लाठीची सत्ता. अशीच एक आहे की पिपरा घाटीची मांजर. हे अगदी गीताबाई स्वतः बघतात आहे असं वाटतं आपल्याला, की त्या मुली बघतात आहे, त्यांचं निरीक्षण करतात आहे आणि त्या लिहितात आहे. त्यामध्ये त्या कशा स्त्रिया बदलल्या आहेत, त्या बदलती रूपं आपल्याला स्त्रियांची दाखवतात आणि या स्त्रिया कुठल्या?
तर त्या खाणीच्या आसपासच्या अगदी मागास भाग, ज्याला आपण आजही मागास म्हणतो, अशा ठिकाणच्या आणि तिथल्याही खेड्यातल्या या स्त्रिया आहेत. मायपोट धरित्री आहे, म्हणजे पुन्हा खाणीच्या ठिकाणी. ही खाणच त्यांची मायपोट आहे. त्या कथेमध्ये आपलं गाव, आपली शेती सोडून खाणीत काम करायला आलेले मजूर आहे. ते साधं कुटुंब आहे, प्रेमळ कुटुंब आहे. त्यांच्या घरातले पती-पत्नी सगळे प्रेमळ आहे, छान वातावरण आहे. पण खाणीत काम करायचं म्हणजे रोजचा धोका पत्करावा लागतो. आतमध्ये जायचं जमिनीच्या आतमध्ये. हा धोका पत्करावा लागतो. त्याचं किती ताण आहे, त्या स्त्रीला आहे, पुरुषाला आहे. हा ताण त्या कथेमध्ये आलेला आहे. आता ग्रामीण भागात स्त्री शिक्षण काही पोहोचलं नव्हतं, पण शिक्षणाचं महत्त्व हळू लोकांना कळत होतं. त्या काळात बघा कसं वाटतंय आपल्याला, शाळा नव्हत्या वगैरे. आज सगळं सर्रास सगळ्या स्त्रिया शिकतात आहे. तर त्या काळातलं खेड्यातलं, बिहारमधलं वातावरण असेल हे. ते दीर्घजीवी क्षण या कथेमध्ये आलेलं आहे, की स्त्रियांना अजूनही आपण काय करायचं बुवा शिकून, कशासाठी शाळेत जातोय, हे काही स्पष्टच नव्हतं त्या काळात. अशा वेळेचा तो काळ आहे, अशा वेळच्या त्या कथा आहेत. आता स्वातंत्र्य मिळालं गीताबाईंच्याच आयुष्यामध्ये त्यांनी हे पाहिलेलं आहे. आपण पाहिलं की त्यांचा 1907 चा जन्म आहे. शिक्षण झालंय, नोकरी लागली त्यांना. त्या बिहारमध्ये आल्या 35-36 असं करता-करता 40-47 तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या त्यांच्या कथा म्हणजे त्यांच्या कथांचे विषय सुद्धा असे बदलत जातात आहे. त्या कालाच्या ओघामध्ये. असा हा इतिहास पूर्ण आपल्याला दिसतो आणि तो इतिहास फक्त राजकीय नाही, सामाजिक. समाजामध्ये काय-काय बदल झाले ते आपल्याला दिसतात. वनवास नावाची एक कथा आहे. त्या कथेमध्ये तरुणीला प्रश्न पडला, की देशात आता लढाई सुरू झाली आहे आणि सैनिक तिकडे बिचारे लढतात आहे आणि आपल्या घरी दिवाळी कशाला करायची? आज दिवाळीचा सण आपण केला पाहिजे का साजरा? तिकडे सैनिक आहेत. सैनिकांची काय अवस्था असेल असा तिच्या मनामध्ये प्रश्न पडतो. ती म्हणते त्याच्यापेक्षा लढाई होऊन जाऊ दे, आपण स्वातंत्र्य दिनच दिवाळीसारखा करूया. हे नवीन तिला विचार सुचतात आहे. हे नवीन मूल्य आहे, की देशप्रेम कसं महत्वाचं आहे. हे या कथेमध्ये आपल्याला दिसतं वनवास नावाच्या कथेमध्ये. त्याच्यानंतर त्यांची कथा आहे खतडवा नावाची. त्यामध्ये त्या कुमाऊ प्रदेशातल्या म्हणजे हिमालयातल्या पहाडी प्रदेशातल्या ऐतिहासिक कथा एक सांगतात आणि त्याच्यातून देशप्रेम कसं आहे, हे त्या ऐतिहासिक कथेतून, त्या भागातल्या पहाडी भागातल्या कथेतून आपल्याला 300 वर्षापूर्वीची एक कथा सांगून त्याच्यावर आपलं ते चिंतन मांडतात आणि देशप्रेमाचं मूल्य या दोन्ही कथांमध्ये आपल्याला दिसतं. जसं अंधश्रद्धा, स्वयंभू मूर्तीमधून मी सांगितलं ती कथा तुम्हाला. ती कशी नवस नवसाला मूर्ती पावते वगैरे. जर पावली असती ती मूर्ती नवसाला, तर ती मूर्ती करणाऱ्या मूर्तिकाराला गरिबीत राहावं लागलं असतं का? त्याचे हाल झाले असते का? असं त्या कथेतून अंधश्रद्धेवर त्या प्रहार करतात. थेट सांगत नाही, अंधश्रद्धा पाळू नका वगैरे. पण आपोआप आपल्याला विचार करायला लावतात, की अरे, नवस कशाला बोलायचा मूर्तीला? नवसाला खरंच मूर्ती पावती आहे का? हे लोकांनी उठवलंय पैसे मिळवण्यासाठी तिथल्या. कारण ज्याने मूर्ती केली तोच बिचारा हालात हालात दिवस काढतोय. म्हणजे नवसाला देव पावतो वगैरे ही अंधश्रद्धा आहे. हे त्या आपल्याला त्या कथेतून नकळतपणे सांगतात, तशी दाखवतात आपल्याला. तर अशी नवीन मूल्य, देशप्रेम, अंधश्रद्धांचा त्याग करणं, असे नवीन विचार आपोआप त्या कथेतून आपल्याला सांगतात. कधी कथेमध्ये एखादं छोटं बालक आहे, वृद्ध आहेत त्या कुटुंबातले, त्या दोघांमध्ये कसं प्रेम आहे, हे सांगतात. आता त्यांना असं मनापासून काही ना काही सांगायचं होतं गीताबाईंना. त्याच्यामुळे त्या कथा कधी-कधी विस्कळीत झाल्यासारख्या वाटतात आपल्याला. कधी-कधी शैली खूप छान आहेत, वाक्य खूप छान आहे. काही-काही वेळा त्यांना सांगायचं इतकं काही आहे आणि मी सांगितलं तसं, की त्या बिहारमध्ये राहिल्या आणि कथा महाराष्ट्रात येत होत्या आणि त्या तिथल्या कामामध्ये मग्न होत्या. त्याच्यामुळे त्यांच्या कथेवर काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या, या त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या. कधी काही संपादक सांगत असतील त्या. पण त्या निष्ठेने लेखन मात्र करत होत्या. दूर राहून मराठी बोलणारे त्यांच्या आसपास कोणी नाही. तरी त्यांचं लेखन सुरू होतं, इकडे पाठवणं सुरू होतं, इकडे त्यांच्या कथा सतत येत होत्या. आणि त्यांच्या ह्याच्यातली भाषा जी आहे, शैली अतिशय साधी आहे. त्या कथा वाचायला तुम्हाला आजही आवडतील. भाषा सुबोध, सोपी आहे आणि आपले जुने शब्द आपल्या आजी वगैरे वापरायच्या तशा हातावेरी, भुईसेरी असंच शब्द त्या वापरतात. मराठी म्हणी वगैरे आपल्या आजी लोकं जसे जुन्या म्हणी खूप वापरायच्या, तसं त्या वाक्प्रचार, म्हणींचा वापर त्या कथेमध्ये आपल्याला दिसतो आणि आपल्या कोणीतरी आपल्या घरचे जुने कुटुंबातले लोकं भेटल्यासारखं वाटतात आपल्याला. त्या म्हणतात बघा, "शिग्न लागलेली घागरच अधिक उसळते पहाय." असे पहाय वगैरे असे खेड्यातले छान शब्द आहेत. ते खूप गोड वाटतात आपल्याला. चैत्राची शिळावण म्हणजे काय? तर चैत्र महिन्यात थोडासा जो पाऊस आला, तर त्याला असं म्हणतात. असा नवीन वाक्प्रचार आपल्याला कळतो इथे. आणि दूध साखर होणे, हा एक वाक्प्रचार छान आपल्याला कळतो. दूध साखर होणे. तर अशा सगळ्या त्यांच्या कथा आपल्याला इथे वाचायला मिळतात. त्या बऱ्याचशा कथांचा मी थोडक्यात आढावा घेतलाय. कादंबऱ्यांचंही मी तुम्हाला सांगितलंय थोडक्यात. 2 त्यांचे संशोधनपर ग्रंथांचं सांगितलेलं आहे. तर
गीताबाई यांच्या व्यक्तित्वाबद्दलही सांगितलंय, त्यांचं चरित्र पण सांगून झालंय. तर आता तुम्हाला सगळ्या गीताबाईंच्या साहित्याची आणि त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाची कल्पना आली असेल. एवढंच मला गीताबाईंबद्दल सांगायचं होतं. एवढं पुरेसं आहे असं मला वाटतं. वेळ झालाय का? माझं घड्याळाकडे लक्ष नाहीये. ताई खूप छान. तुमचा अभ्यासपूर्ण संवाद, आजचा संवाद खूप छान झाला. त्या काळातील म्हणजे त्या काळात पण आजच्यासारखेच प्रश्न होते हे त्याच्यावरून दिसून आलं, की धर्मांतर म्हणा, म्हणजे ताईंच्या कथा ज्या होत्या त्या काळात सुद्धा आणि तेच विषय आता पण सध्या चालू आहेत. म्हणजे त्यांचं किती तेव्हाचं सूक्ष्म निरीक्षण आणि आताचं म्हणजे भविष्याचा विचार हे दोन्ही त्याच्यातून दिसून येतं. नंतर सुष्मिताची जी कथा तुम्ही म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही जे सांगितलं त्या चित्र आज पण आहे. म्हणजे तुम्ही कथांचा पूर्ण आढावा घेतला, पूर्ण सुरुवात करून दिली तुम्ही, पण त्याची आता शेवट काय असेल याची हुरहूर नक्की लागली आहे. त्याच्यासाठी तुम्ही आपण परत पुस्तक येऊन त्याचा घेऊया. शेवट करावा हे आणि नक्की. मी जरा वेळ जास्त घेतला. मी म्हटलंच मगाशी, की मला वेळेचं कळत नाहीये इथे घड्याळ. तर ते थोडा वेळ जास्त झाला त्याच्याबद्दल मी नाही ठीक आहे. हं. पण तुम्ही खूप छान सांगितलंत. तर त्या कथांचा शेवट करायला पण तुम्ही परत या. कथांसाठी तुम्ही जरूर वाचा. एक पुस्तक हो. आहे त्यांच्या कथांचं, कादंबऱ्यांचं संशोधनपर ग्रंथ जसे दाखवले हो. तसं पुस्तक पण मी दाखवते तुम्हाला. आपण जरूर वाचा. मुळातून चालेल. वाचण्यात जास्त मजा आहे. मला हो सांगताना मला ते तर वाटतं, की कदाचित कंटाळवाणं होऊ शकतो दुसऱ्यांनी सांगणं. वाचणं खूप चांगलं असतं, पण सांगताना असं वाटतं आपण खूप वेळ बोलतोय, कंटाळा आला असेल श्रोत्यांना, श्रोते दिसत नाही मीटिंगमध्ये. नाही, नाही. खूप छान झालं. धन्यवाद. तुम्ही परत येऊन आम्हाला परत दुसऱ्या साहित्याबद्दल सांगावं हीच विनंती. धन्यवाद. आपण मला बोलवलं पुन्हा एकदा धन्यवाद. ताई अत्यंत अभ्यासपूर्ण आपण बोललात. नमस्कार ताई. खूप छान. अगदी संवादात्मक पद्धतीनं आणि जशाच्या तशा गीता साने आपण आमच्या समोर उभ्या केल्यात. खूप हुरहूर लागली आणि आताच अर्चनाताई म्हणाल्या तशा की अनेक गोष्टी अजून ऐकायच्यात. भाग 2 घेऊन या अशी मी आपल्याला विनंती करते. आणि आज अनेक नवीन मंडळी आपल्याला ऐकायला आलेली होती. त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्याला जर इथे सहभाग घ्यायचा असेल तर आम्हाला जरूर कळवा. आपण अवश्य यावं. सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. इथेच आम्ही रजा मागतो. जय श्रीराम. भेटूया ताई.